पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे पॉडकास्ट विथ कुणालच्या मराठी पॉडकास्टवर. आज आपल्यासोबत आहे पुण्यातले प्रसिद्ध कॉन्टेंट क्रिएटर आणि फुटबॉल फ्रीस्टायलर चैतन्य देशपांडे. आम्ही त्यांच्या कंटेंट क्रिएशन प्रोसेसबद्दल, त्यांच्या फुटबॉल फ्रीस्टायलिंग एक्सपिरियन्सबद्दल आणि त्यांच्या रील फॉर्मॅटबद्दल काय ओपिनियन आहेत हे सुद्धा जाणून घेतले. आय होप हा पॉडकास्ट तुम्हाला खूप आवडेल. पण तोवर बोलूयात चैतन्य देशपांडेला PWKवर. एन्जॉय अँड लर्न. लव्ह यू गाईज. साधा माणूस चैतन्य देशपांडे. वेलकम टू पॉडकास्ट विथ कुणाल. कसं वाटतंय आलं? मस्त. लेट झालो मी. आय एम रिअली सॉरी, पण फायनली आय एम हिअर. आपलं खूप दिवसांपासून चाललेलं दिवस नाही, रॅदर आय वुड से वर्षांपासून. हो या. सो फायनली आय एम हिअर. फील्स गुड. लिटरली म्हणजे मला निदांतोनी पण यासाठी शिवाय टाकलेत की फायनल होतं, पण माझंच एंड मधून काहीतरी गडबड होतात आणि काहीतरी शेड्यूल होत नाही. बट आय एम सो हॅपी यू आर हिअर भाई. थँक्यू मॅन. 2 फुटबॉल फॅन्स, 2 रोनाल्डो फॅन्स. आय वुड से रोनाल्डो फॅन, नॉट फुटबॉल फॅन्स, कारण रोनाल्डो इज फुटबॉल. तर आपण खूप बोलणार होतास तुझ्याबद्दल, फुटबॉलबद्दल. पण मला हे सुरू करायची की तू काय विचार करतोय आजकाल, तुझं कशावरती काम करतोय, कसं चाललंय लाईफ आत्ता? माझं लाईफ कसं चाललंय आत्ता? माझं लाईफ चिल चाललंय आत्ता. सो आय एम नॉट द काइंड ऑफ पर्सन जो 5 वर्ष किंवा 10 वर्षाचा प्लॅन करतो. आय एम नॉट द 5 year 10 year स्प्रेडशीट बनवून प्लॅन करून जगणारा काइंड ऑफ पर्सन. आय हॅव इयरली प्लॅन्स, इयरली गोल्स, आणि आय स्मॅश देम. सो दॅट्स व्हॉट आय एम डुईंग राईट नाव. आता ऑगस्टमध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे, पाना चॅम्पियनशिप. त्याच्यासाठी मी चाललोय. सो सध्या आय एम प्रिपेअरिंग फॉर दॅट आणि आय विल बी ट्रॅव्हलिंग. सो अ लॉट ऑफ व्लॉग्स. सो परत कंट्रीज, आम्हाला सगळ्या कंट्रीज बघायला मिळणार. डेफिनेटली. अरे जे बात भाई, मी तुला खूप आधीपासून ओळखतो. आय हॅव सीन यू, हाऊ यू वर्क अँड ऑल. पण मला ऑडियन्ससाठी हवे की भाई तू कधी सुरू केलं, कसं सुरू केलं कॉन्टेंट क्रिएशन? एक्झॅक्टली. का फुटबॉल? कंटेंट क्रिएशन. So, my first video that I uploaded, my shot and uploaded, was back in 2008-2009, आणि that was फुटबॉलचा एक व्हिडिओ. आणि तो व्हिडिओ होता एका कॉम्पिटिशनसाठी, जी फ्रीस्टाईल फुटबॉल कॉम्पिटिशन होती. आणि तेव्हा फ्रीस्टाईल फुटबॉल असा स्पोर्ट आहे हे माहितीच नव्हतं. सो आय हॅव बीन मेकिंग व्हिडिओज फॉर यूट्यूब सिन्स 2009, 10, 11, विच इज अगेन कॉन्टेंट क्रिएशन. आपल्याला माहिती नसलं तरीही म्हणजे ते कॉन्टेंट क्रिएशन खूप आत्ता म्हणायला लागलेत त्याला, जेव्हा टिकटॉक किंवा रील्स चालू झालं तेव्हा. बरोबर. पण आय हॅव बीन डुईंग दिस सिन्स 2009 वगैरे, 2009-10 फॉर यूट्यूब. आणि साधा माणूस स्पेसिफिकली विचारलं मी कधी स्टार्ट केलं, तर इट वॉज कोविडच्या नंतर. आय थिंक 2022 मध्ये वगैरे, प्रॉब्ली. आय डोंट रिमेंबर, पण 2 वर्ष वगैरे झाली असतील, साधारण 2-2.5 वर्ष झाली असतील. सो झालं असं की आय यूज टू मेक फुटबॉल व्हिडिओज फॉर माय फुटबॉल इंस्टाग्राम पेज. अँड कोविडमध्ये करायला काही नव्हतं, चॅम्पियनशिप्स होत नव्हत्या, बाहेर पडू शकत नव्हतो. सो आय स्टार्टेड मेकिंग फनी व्हिडिओज बिकॉज आय एम दॅट काइंड ऑफ पर्सन. आणि आय स्टार्टेड अपलोडिंग दोज व्हिडिओज ऑन माय फुटबॉल पेज. सो बॅक देन ज्या माझ्या फ्रेंडला, म्हणजे माझी जी गर्लफ्रेंड होती जिला मी डेट करतो, ती म्हणली की तू दुसरं पेज काढ, आम्हाला फुटबॉलवाल्या पेजवरती हे नाही बघायचं, हे काय टाइमपास जोक्स मारतोयस असं तसं. आणि आय वॉज लाईक की अरे बरोबर, शी मेक सेन्स आणि असं तसं. सो आय स्टार्टेड दिस न्यू पेज कॉल्ड साधा माणूस. आणि या दॅट्स इट. यार तू नाव साधा माणूस का ठेवलं? बिकॉज इट इज व्हेरी युनिक भाई. राईट. आजपर्यंत मी कोणालाच नाही बघितलं असं नाव ठेवलं. राईट. सो द थिंग इज, आता लाईक आय सेड, द पुणे फ्रीस्टायलर हे जे माझं फ्रीस्टाईल किंवा फुटबॉल रिलेटेडचं पेज आहे, ट्रॅव्हल रिलेटेड, फुटबॉल रिलेटेड, त्याच्यावरती एक खूप डिफरंट पर्सनॅलिटी आणि डिफरंट लाईफस्टाईल दिसते लोकांना. की अरे हा एवढा ट्रॅव्हल करतोय, हा एव्हरी इयर ट्रॅव्हल करतो, युरोपला जातो, तर ह्याच्याकडे खूप पैसे असतील वगैरे असं. सो म्हणजे माझे स्टुडंट्स येऊन मला सांगायचे की अरे सर, हमको हमारे दोस्त पूछ रहे थे कि सर के पास क्या इतना पैसा है क्या, बहुत अमीर है क्या सर, ऐसा कैसे घूमने जाते हैं, आणि असं तसं. सो आय ऑलवेज वॉन्टेड टू टेल पीपल की आय कम फ्रॉम अ व्हेरी मिडल क्लास फॅमिली. आय एम अ व्हेरी सिम्पल पर्सन. इफ यू कम अँड टॉक टू मी, तुम्हाला कळेल की आय एम प्रिटी चिल. अंटिल अनलेस यू कम अँड टॉक टू मी, तुम्हाला कळणार नाही की मी साधा आहे, म्हणजे तुमच्या वर्गाच आहे.
सो टू कॉन्ट्रॅडिक्ट दिस इमेज ऑफ माइन जी फुटबॉलच्या पेजवरती होती, आय वॉन्टेड टू स्टार्ट समथिंग विच वुड शो द रिअल मी. जसा मी घरी आहे, जसा मी बाकी लोकांबरोबर असतो, माझ्या मित्रांबरोबर असतो. दॅट्स हाऊ आय केम अप विथ द नेम साधा माणूस, बिकॉज आय एम अ साधा माणूस. सो दॅट्स हाऊ आय स्टार्टेड. आणि द नेम म्हणजे ते आता पीपल नो मी as साधा माणूस रादर दॅन चैतन्य. ते येऊन मला विचारतात की अरे साधा माणूस ना, तुझं नाव काय आहे? मला म्हणलं चैतन्य. हो, ऍक्च्युली म्हणजे मी जेव्हा तुला पहिल्यांदा भेटलेलो, तुझा एक फॅन होता. लिटरली तो तसाच आलेला, साधा माणूस ना. आय वॉज लाईक की मी असं बघतो आणि अरे वा, नाईस. सो मग यार हे की आजकाल कंटेंट आपण बघतो रीलसाठी लोक पिसाटले तर जे ना स्पष्ट मी शब्द बोलतो आणि दॅट इज अ ॲक्युरेट वर्ड आय कॅन टर्म अक्रॉस. कारण पुण्यात इतके फालतूगिरी होत आहेत सगळीकडेच, म्हणजे नॉट स्पेसिफिकली पुणे, पण सगळीकडेच. तर ॲक्च्युली हो. तर मला हेच विचारायचं आहे की यार तुला काय वाटतं की म्हणजे रील्समुळेच झालंय की एवढा एक्सपॅन्शन लोक अशी वेड्यासारखी बनवत आहेत की काय? सो स्पेसिफाय वेड्यासारखं म्हणजे काय? ठीक म्हणजे आहे, चल मी तुला सांगतो. हां. आता न्यूजमध्ये आपण बघतो किंवा पुण्यातलाच इन्सिडेंट असतो की एखादी मुलगी असेल ती अशी कुणाच्या तरी मुलाचा हात धरून एखाद्या ओके, ती बिल्डिंगच्या लटकली आहे वगैरे आणि हां, मग लोक रील बनवायला गेले आणि काहीतरी बावळटपणा करून दरळत कोसळले हां, वगैरे. किंवा वाहून गेले हां, किंवा धबधब्यातच वाहूनच गेले हां. वगैरे तशा टाईपचं ना. त्याला रील्सला आपण ब्लेम करावं का? आय एम नॉट शुअर रे. असा वेडेपणा खूप आधी पण करायचे लोकं फॉर अटेन्शन, फॉर फेम, फॉर आय डोंट नो क्लाउड चेजिंग. आता त्यांना एक ते माध्यम मिळालंय ऑफ ईझी फेम, ईझी क्लाउड चेज, ईझी हं. व्ह्यूज. त्यामुळे आपल्याला वाटतं की हां, रील्स इज म्हणजे वी कॅन ब्लेम रील्स फॉर दॅट. पण जे लोकं आता सिरियसली करतात, रील्स क्रिएट करतात फ्रॉम अ प्रॉपर करियर पॉइंट ऑफ व्ह्यू, म्हणजे दे वॉन्ट टू क्रिएट समथिंग, हं. नॉट जस्ट गेन फॉलोअर्स किंवा फेम. बरोबर. त्यांच्यासाठी मग इट इज गुड ना रील्स. हं. सो वी कॅनॉट ब्लेम दी प्लॅटफॉर्म ऑर दी काय म्हणतात त्याला, फॉर एक्झाम्पल टिकटॉक. हां, टिकटॉक जे होतं, हां. लोकांनी त्या प्लॅटफॉर्मला खूप नावं बदनाम टाकले. केलेलं, हो, बिकॉज बरोबर. पीपल यूज टू मेक स्टुपिड व्हिडिओज टिकटॉकवरती. जे टिकटॉकर्स होते, जे आधी तशा टाईपच्या व्हिडिओज बनवायचे, मेरी जान टाईप व्हिडिओज. तेच आता टिकटॉकवरनं Instagramवरती आलेत. पण त्या प्लॅटफॉर्मची काय चूक आहे ना? हां, इट्स ते द पण आहे. व्ह्यूअर्स जे असे व्हिडिओज, फालतू व्हिडिओज शेअर करतात. त्यामुळे अशा लोकांना प्रोत्साहन मिळतं असे व्हिडिओज बनवायला. आता जसं आपण बोलत होतो आत्ता, आशुतोष म्हण किंवा सेंट इन बॅगी म्हण, ते अर्जुन म्हण, ते काय कमाल रील्स बनवतात. अर्जुनचे रील्स टू बी व्हेरी स्पेसिफिक इट डझंट लुक लाईक अ रील. इट्स अ भाई मूव्ही. शॉर्ट फिल्म इट्स अ लिटरली. मूव्ही. म्हणजे 1.5 मिनिटाचा मूव्ही असतो तो. स्क्रिप्टिंग म्हण, डिरेक्शन म्हण. पण जर तुम्ही ते कच्च्या बदामच जास्त शेअर करणार असाल, तर मग तो कच्चा बदामवालाच फेमस होणार आहे ना. त्यात कच्च्या बदामवाल्याची काय चूक आहे? ऑडियन्सला कळलं पाहिजे काय चांगलं आहे, काय वाईट आहे. अँड दे शुड स्टॉप ब्लेमिंग रील्स. दे शुड ब्लेम देमसेल्व्हज, की आपण हे का शेअर करतो आणि ह्याला प्रोत्साहन का देतो? यार आजकाल मी बघतो की असे खूप आशुतोष आहे, सेंटेन बॅगी वगैरे खूप वेगवेगळे टॉपिक्सवरचे रील्स आणतात आणि दे इट्स लाईक मोर ऑफ मूव्ही टाईप्स. हं. तर आजकाल प्रत्येक कंटेंट क्रिएटर असं का नाही करत आहे आजकाल? आणि हा म्हणजे काय रिझन असू शकतं याच्यामध्ये? बिकॉज प्रत्येक कंटेंट क्रिएटरचा पर्पज वेगळा आहे. अच्छा. आता फॉर एक्झाम्पल माझं मेन एम किंवा पर्पज आत्ता ॲट धिस पॉइंट इज नॉट गेटिंग इंटू मूव्हीज किंवा ॲक्टिंग. हं. आय वॉन्टेड टू बिकम अन ॲक्टर खूप आधीपासून. मला ओह! डान्स म्हणजे दॅट वॉज माय डान्स तर फर्स्ट भारी करतोस दॅट वॉज भाई. माय फर्स्ट लव्ह. पण आत्ता ॲट धिस पॉइंट आय वॉन्ट टू एंटरटेन पीपल. हं. ते कुठल्याही फॉर्ममध्ये असो, बी इट थ्रू माय फ्री स्टाईल ऑर माय व्हिडिओ. सो फॉर मी एक 30 सेकंड्सच्या व्हिडिओसाठी मला नाही वाटत माझा जोक किंवा ह्युमर किंवा व्हॉटएव्हर आय क्रिएट, लाईट हार्टेड ह्युमर म्हण किंवा फॅमिली रिलेटेड जे व्हिडिओज आहेत, त्याच्यासाठी एवढं सिनेमॅटिक व्हिडिओज बनवायची गरज आहे, असं मला नाही वाटत. हं. पण यू कॅन ऑल्वेज अप युअर गेम. आता ज्या क्रिएटर्सना सिनेमॅटिक आणि डिरेक्शन आणि मूव्ही, म्हणजे फॉर एक्झाम्पल अर्जुनचंच एक्झाम्पल घे परत. हं. इफ ही वॉन्ट्स टू क्रिएट अ मूव्ही इन 1.5 मिनिट, इट इज नॉट इझी यार. then he is definitely going to use a better camera, better team, better direction. आणि त्यामुळेच तो फरक कळतो, की माझ्या टाइपच्या कंटेंटमध्ये आणि त्याच्या कंटेंटमध्ये केवढा फरक आहे. सो
प्रत्येक कॉन्टेंट क्रिएटरचं वेगळं पर्पज असतं. त्यामुळे सगळेच तशा टाईपचे व्हिडिओज नाही बनवत, नाही प्रिफर करत. केलं पाहिजे का नाही तो अगेन इट कम्स डाऊन टू इंडिव्हिज्युअल चॉईस. माझ्यासाठी जर मी घरी तशा टाईपचे व्हिडिओज बनवायला लागलो तर मग आय डोंट थिंक तो माझ्या ऑडियन्सबरोबर कनेक्ट राहील. जो रॉ जे लोकांना इमोशन्स किंवा जे बँटर आवडतं रिलेटेबल कॉन्टेंट. ते मला नाही वाटत राहील, तो एसेन्स राहील माझ्या व्हिडिओजमध्ये. त्यामुळे मी अजून ते एक्सप्लोअर केलं नाही. मला आवडेल डेफिनेटली करायला. ऑल्सो आत्ता माझ्याकडे टीम पण नाही आहे. सो आय नो व्हॉट आय वॉन्ट टू गिव्ह माझ्या ऑडियन्सना. इवन दो भरपूरदा मला स्वतःला माझ्या कन्सेप्ट किंवा व्हिडिओज असं वाटतं की अरे हे काय यार, हे काय आहे. पण अशा व्हिडिओजवरतीच मिलियन व्ह्यूज जातात रे. आणि ऍक्च्युली लोक फार रिलेट पण करतात इट्स इन्सेन. रील्सला खूप जास्त माझे करतात. जे रिजेक्टेड व्हिडिओज आहेत ते सगळ्यात जास्ती चालतात. आणि जे चांगले व्हिडिओज आहेत, जे इमोशनल व्हिडिओज आहेत, त्याच्यावरती नाही आहेत व्ह्यूज. आय डोंट नो का. आता ते अगेन ऑडियन्स अनएक्सपेक्टेड रिझल्ट इट्स इन्सेन. सो प्रत्येक क्रिएटरचं वेगळं एम असतं आणि त्याप्रमाणे मग ते व्हिडिओज बनवतात की एवढे एवढे असे बनवायचे, एवढे एवढे असे बनवायचे. ब्रो तुझ्याशी ना खूप बोलायचं आहे मला कंटेंट क्रिएशन बद्दल. बिकॉज आपण आधी पण भेटलोय, आपण आधी याबद्दल बोललो पण आहे. इनफॅक्ट तू पण हा पॉईंट टाकलेलास की ना मुंबईच्या क्रिएटर्सला, मी नाव नाही घेणार, पण यार कधी कधी असं वाटतं की खूप जास्त फेवर मिळतोय आणि आपल्या पुण्यातल्या क्रिएटर्सला तेवढं मिळत नाही. म्हणजे खूप पुण्यातल्या प्रत्येक क्रिएटरला खूप मेहनत करायला लागते. राईट. तू असो, डॅनी पंडित असो किंवा कोणी असो, दे ऑल हॅव टू वर्क व्हेरी हार्ड जस्ट टू गेट ऑन दॅट लेवल जिकडे आता मुंबईचे क्रिएटर्स आहेत. बरोबर. तर असं का? हाऊ मेनी मुंबई क्रिएटर्स डू यू नो जे मराठीत व्हिडिओज बनवतात, रील्स बनवतात? जरी ते असले तरी ते आणि हाऊ मेनी पुण्याचे क्रिएटर्स यू नो जे हिंदीत रील्स बनवतात? म्हणजे स्पेसिफिक हिंदी. 10 पैकी 1 रील मराठी आणि 9 हिंदी असे पुण्याचे किती क्रिएटर्स आहेत जे असे रील्स बनवतात? ते पण आहे. आणि मुंबईचे 10 पैकी किती क्रिएटर्स तुला असे माहिती जे फक्त आणि फक्त मराठी रील्स बनवतात मराठीत आणि एखादा रील हिंदीमध्ये असतं? सो दॅट इज अ मेजर डिफरन्स असं मला वाटतं की हिंदीमध्ये म्हणजे तुम्हाला मास ऑडियन्स, तुम्ही ऑल ओव्हर इंडिया तुमचा रीच मिळतो तुम्हाला. हे खूप आहे म्हणजे. हो, आणि इट मॅटर्स. इट डेफिनेटली मॅटर्स. मराठीमध्ये तुम्ही जिथे मराठी बोलणारी लोकं आहेत किंवा ज्यांना मराठी कळतं, ती लोकच तुमचे रील्स बघणार. दो मराठी ऑडियन्स खूप वास्ट आहे. असं नाहीये की Actually नंबर्समध्ये खूप आहे कमी भाई, आहे. खूप जास्त आहे ऍक्च्युली मराठी ऑडियन्स. पण आता तू सपोज फॉर एक्झाम्पल लिवाईस ब्रँड आहे. त्यांना जर त्यांच्या प्रमोशनसाठी पॅन इंडिया क्रिएटर्स कॅम्पेन करायचा असेल, तर ते कुठली लँग्वेज प्रिफर करतील? इंग्लिश ऑर हिंदी. इट्स व्हेरी सिम्पल. इंग्लिश पण असं ऑल ओव्हर इंडिया किती लोक बोलतात तुला वाटतंय? लिटरसी रेट बघता व्हॉट डू यू थिंक वुड पीपल प्रिफर, हिंदी का इंग्लिश? लोक टू बी ऑनेस्ट हिंदी जास्त प्रिफर करतील. तू मला जेव्हा विचारलं पॉडकास्ट आपण करायचंय कुठल्या लँग्वेजमध्ये करायचंय, वाय डिड वी पिक मराठी ॲज द सेकंड लँग्वेज? बिकॉज वी वॉन्ट पीपल टू वॉच आवर कॉन्टेंट ना. आणि इट इज व्हेरी बेसिक. त्यात असं नाहीये की आपल्याला मराठीचा अभिमान नाहीये. पण कुठल्याही क्रिएटरला असं वाटतं की यार आपला व्हिडिओ मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचावा. त्यासाठी मग मॅक्सिमम जी बोलतो ती भाषा कुठली आहे? हिंदी, मग इंग्लिश. आपल्यासाठी पहिले हिंदी मग इंग्लिश. कारण की इंडियामध्ये एका पंक्चरवाल्याकडे पण इंटरनेट आहे, इंस्टाग्राम आहे. तेच एका कुठल्या तरी कंपनीच्या CEO कडे पण आहे. पण मला जर दोघांकडे पोचायचं आहे तर मग मी इंग्लिश नाही वापरू शकत पहिली भाषा. मी पहिली भाषा हिंदीच वापरणार. आणि ह्या डिफरन्समुळे मुंबईचे क्रिएटर्स झपाट्याने पुढे जातात इन नंबर्स, म्हणजे फॉलोअर्स पण म्हण, व्ह्यूज पण म्हण. आणि आय नो देर आर सो मेनी क्रिएटर्स ज्यांनी माझी कॉन्सेप्ट कॉपी करून तोच व्हिडिओ हिंदीत बनवलाय. माझ्या व्हिडिओवरती 8 लाख व्ह्यूज आलेले, त्यांच्या व्हिडिओवरती 22 मिलियन व्ह्यूज होते. व्हॉट? इट्स द सेम कन्सेप्ट सेम आहे. त्यांनी थोडंसं ते ट्विक करून दुसऱ्या पद्धतीने प्रेझेंट केलंय. पण आणि मुंबई क्रिएटरच आहे तो एक. ही इज अ फ्रेंड, म्हणजे आय नो. कॉन्टेंट क्रिएशनमध्ये असंही होतं की सेम कन्सेप्ट आम्हाला सुचली, तुला आधी सुचली, मला नंतर सुचली. आधी पण बोललेलं होतं आणि हे खूप होतं.
कधी कधी असंही होतं की तुझा एखादा कन्सेप्ट ऐकून मला आठवलं की अरे माझ्याकडे सिमिलर कन्सेप्ट होती विच आय हॅड फॉरगॉटन अबाउट. बरोबर आहे. सो आता मी तीही बनवीन. पण मग अगेन इट डझंट, यू कॅनॉट जस्ट क्लेम की नाही तू कॉपी केलंय. पण हा फरक आहे ना, मी मराठीत बनवतो म्हणून 8 लाख व्ह्यूज आहेत. ऍटलिस्ट त्यांनी हिंदीत बनवल्यावर म्हणून 22 22 मिलियन. मिलियन. आणि 22 मिलियन इज खूप इट्स अ व्हेरी बिग नंबर. म्हणजे इट्स इन्सेन. माझा एक आधीचा एक तीर्थ प्रसन्न म्हणून एक इन्फ्लुएन्सर आहे त्याच्यासोबतची पहिली रील लिटरली आयुष्यातली माझी 10 मिलियनवर गेली. क्रेझी. म्हणजे मी आयुष्यात 10 मिलियन हा कुठेतरी पाहिला आहे. इन्सेन. ह्याच्या आधी तर भाई Insane. मला एक्सपेक्टेड नव्हतं. बट त्याच्या कोलॅबोरेशनमध्ये इट वेंट टू 10 मिलियन जस्ट बिकॉज इट वॉज इन हिंदी. राईट. पण माझं पॉडकास्ट सुरू करण्याचं मराठीत मला एकच होतं की मला मी हिंदीत करतोय, मी इंग्लिशमध्ये करतोय, पण ते कुठेतरी आतमध्ये ना खूपच की यार मी मराठीत का नाही करत आहे. Right. बिकॉज फॉर मी इट्स लाईक की इट्स लाईक एक पॉडकास्ट आहे. एक माणूस तर बदलणार नाही. बरोबर. जसं चॅनल वाढेल मासेसमध्ये बदलणार. राईट. तर माझं असं होतं की यार मला कल्चर प्रमोट करायचं. राईट. जर मी महाराष्ट्रीयन आहे तर मला ते मराठी पॉडकास्ट आणायचं. 100%. मी 100% प्रयत्न करीन त्याच्यात सबटायटल घालण्याची. पण जर नाही झालं तर इट्स नॉट लाईक की मला हिंदीला लोकांना दाखवायचं नाही आहे. इट्स लाईक की आय एम ऑल्सो हेल्पलेस. तर माझं तेच आहे की आता मी तुला काय म्हणलं की यार मराठीत करू, कारण मी सुरू केलेले आहे आता. मी आधी त्या अनुष्का पिंपळकर सोबत केलेल्या आहेत अल्ल्याड पल्ल्याड म्हणून मूवी, बरोबर. त्याच्या प्रमोशनसाठी. राईट. तर मी तो मराठीत केला, हा पण मराठीत. Right. सो आय एम नाउ ओपन टू इट मराठी पॉडकास्ट. अजून एक नाव गेटिंग बॅक टू द मेन क्वेश्चन तुझं विचारला मी. अजून एक पॉइंट हा ऑब्झर्व केलाय की पुण्यातले जे क्रिएटर्स आहेत, नॉट जस्ट क्रिएटर्स, पुण्यातलं इन जनरल जे क्राऊड आहे, जे पुणेकर आहेत, दे डोंट लाईक सीइंग अदर पीपल गो अहेड. त्यांच्या दुसऱ्याचा सक्सेस खूपतो इथे लोकांना खूप. असं आहे का? मी तरी एक्सपिरियन्स केलंय. जळतात खूप लोक आणि दुसऱ्याला मागे ओढायचा खूप प्रयत्न करतात. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कळतं की लोक दुसऱ्या क्रिएटर्सचं नाव घेणार नाही, उदाहरण द्यायचं म्हणून. कारण की का मी त्याचं नाव घेऊ ना, तो माझ्याहून मोठा आहे किंवा तो माझ्याहून सक्सेसफुल आहे, तर का मी नाव घेऊ. मला नाही वाटत काही लाज हे बोलायला की अर्जुनचे व्हिडिओज नेक्स्ट लेवल आहेतच, माझ्याहून खूप भारी आहेत. मला नाही वाटत ती लाज. पण हे खूप क्रिएटर्सना प्रॉब्लेम आहे पुण्यात. ते मी ऑब्झर्व केले, कारण की आय नो सगळेच ऑलमोस्ट जे क्रिएटर्स आहेत. सगळ्यांना रॅदर ओळखतो, सो भाडीपाच्या लोकांनाही ओळखतो. भाडीपाचे लोक खूप चांगले आहेत, आय वुड से. हो, म्हणजे ते सारंग तर खूपच डाऊन टू अर्थ आहे. माझा इश्यू कुठल्या गोष्टीची आहे माहितीये का, तुम्ही माज करू नका. तुम्ही कितीही भारी असाल ना, तुम्ही माज नका करू. समोरचा काय फालतू नाही, आलतू फालतू. त्याचे नंबर्स कमी असतील, पण तो आलतू फालतू नाहीये, तोही कष्ट करतोय. पण इथे ते मला जास्त जाणवतं. मुंबईत डिफरन्स असा आहे की लोक आपापलं काम करतात आणि आपापल्या मार्गाने जातात. मुंबईत आता ते मी नाव घेतो आपला ऑरेंज ज्यूस स्टँड. भाई ते एकत्र ॲज अ युनिटी काम करत आहेत. सगळे वेगवेगळे क्रिएटर्स आहेत. सगळ्यांचं आपलं एक प्लॅटफॉर्म आहे, स्वतःची पॉप्युलॅरिटी आहे, पण ते ॲज अ युनिटी काम करत आहेत. आपल्या पुण्यात ते फार कमी दिसायला मिळतं. म्हणजे मध्यंतरी आता अथर्व सुदामे, पवन वातुळकर, नैनी पंडित हे एकत्र बनवायचे, पण आता ते सुद्धा फार कमी दिसत आहेत एकत्र. आता माहिती नाही त्याच्या मागचं कारण काय, मे बी ते त्यांच्या ह्याच्यात बिझी असतील. आय हॅव नो आयडिया. मी त्याच्यात पडत नाही. मी ना कोणाला विचारायला जातो की अरे तुमच्यात काय भांडणं झाली का, मला गॉसिप पासून लांब राहायचं असतं. नाही तसं नाहीच. सो अथर्व इज व्हेरी नाईस. व्हेन आय टॉक टू हिम, जेव्हा आम्ही भेटलोय तेव्हा तो व्यवस्थित चिल बोललाय. म्हणजे असं नाही की आता त्याचे 1.1 1.2 कितीतरी मिलियन फॉलोअर्स आहेत. सो असं नाही की अरे तू कोण, असं तो कधीच करत नाही. डॅनी पण माझ्याशी, म्हणजे आम्ही जेव्हा पण भेटलोय तेव्हा सगळे व्यवस्थितच बोलतात. त्यांच्या इंटरनल ग्रुपमध्ये काय चाललंय मला माहिती नाही. ऑल्सो मुंबईच्या ते ऑरेंज ज्यूस गँगमध्ये काय चाललंय मला माहिती नाही. पण मी ज्या मुंबई क्रिएटर्सना ओळखतो तेवढं त्यांनी मला जे सांगितलंय की मुंबईत कसं कल्चर आहे, कारण की आम्हीही आज क्रिएटर्स डिस्कस करतो की मुंबईचं कल्चर कसं आहे काम करायचं, पुण्यातल्या क्रिएटर्सचं कल्चर कसं आहे. मुंबईच्या क्रिएटर्सचं तेच म्हणणं होतं की आम्ही आमचं करतो, काम कोलॅब करतो आणि दॅट्स दॅट. म्हणजे इट इज व्हेरी वर्क रिलेटेड. आता हे कितपत खरं आहे, कितपत खोटं आहे मला माहिती नाही. पण आय हॅव ऑब्झर्व दिस आपल्या पुण्यातल्या लोकांमध्ये की दुसऱ्याचं चांगलं झालेलं जरा असं त्यांना झोंबतं ते, की अरे ह्याला का मिळतायत हे, अरे त्याला मिळतात कारण की तो कष्ट करतोय.
म्हणजे उद्या जर मी हा विचार करायला लागलो की अथर्व का आता लाईव्ह शोज करतोय एवढं UK इकडे ते थोडं ऑस्ट्रेलिया इगोवर आहे घेणं ते वगैरे त्याचं काय अरे त्यांनी केलेत ना कष्ट आणि तो मेहनत केली आहे. करतोय म्हणून त्याला मिळतात शोज तुम्हाला जर हवं असेल तुम्ही लिहा शो तुम्ही बसवा तुम्ही करा दुसऱ्याबद्दल बोलण्यात काय वेळ घालवायचा ना हे फार असतं म्हणजे आता माझ्यासोबत हे झालेलं आहे की पॉडकास्ट मी करतोय. आता असं नाही मी म्हणणार की माझे कॉम्पिटिटर्स नाही आहेत. हम्म, आहेत. पण असं असतं ना कधी-कधी की दे दे डोंट दे आर नॉट म्हणजे माझं तसं मी तुला सांगतो माझं इंटेंट एकच आहे पॉडकास्ट सुरू करण्याचा. मी तसं तुला सांगितलं, की मला आवडतं राईट वेगवेगळ्या लोकांना भेटायला, वेगवेगळ्या लोकांबद्दल जाणून घ्यायला. मी कॉलेज टाईमपासून तसं आहे. म्हणजे माझे स्वतःच्या शहरातले मित्र कमी असायचे आणि इंटरनॅशनल स्टुडंट जे असायचे, मी त्यांच्यात जास्त असायचो. ते आधीपासूनच तू वाटतोच इंटरनॅशनल पण त्याच्यात आहे ते इंटरनॅशनल थँक्यू. ब्रव मला ते आवडतं यार. मला नाही जेन्युइनली म्हणजे मला आय डोंट नो वाय बट आय हॅव अ थिंग फॉर युरोपियन्स मॅन. व्हॉट डू यू मीन बाय दॅट आय वुड लाईक टू नो मोर अरे म्हणजे मला त्यांचं कल्चर खूप आवडतं. अच्छा The हो way- तसं ए भाई तसं नाही अरे, मी रे. काही बोललोच नाही हा तर मी म्हणत होतो की यार हे बघ when यू I- लाईक युरोपियन्स असं हा. म्हणत असतो तयार तरी अरे, रे. मी काहीच मी काही बोललोच नाही हम्म. माझी वाट लावतील रे ती ऑडियन्स. तर मी अरे मी लंडनला जेव्हा गेलेलो तेव्हा अरे तो वाचलं म्हणतो रे. यू लाईक युरोपियन्स ठीक तर आहे हा म्हणजे युरोप असून मला ते जागा खूप आवडतं मला ते. Right. मी लंडनला गेलोय, स्कॉटलंडला गेलोय. लव्ह इट मॅन. अमेझिंग ना बहुत Scotland सही is- भाई oh, म्हणजे it's too एवढं good. सही आहे ना लिटरली Yeah. स्कॉटलंड. Yeah. आणि इट्स लाईक मला जसं आवडतं ना मला जास्ती आवाज आवडत नाही. हम्म. म्हणजे मला असं मी जिमवरून आलो तर आय एक्सपेक्ट यार शांतता असू दे. राईट मला तसं आवडलं. म्हणजे स्कॉटलंड इज एक्झॅक्टली लाईक दॅट. स्कॉटलंड इज अमेझिंग एडिनब्राला मी कारण की मी जाऊन आलोय इट्स लव्ह इट लव्ह इट तर एनिवेज मला बोलायचं होतं की यार हे बघ आता आपण आधी जेव्हा भेटलेलो पहिल्यांदा तेव्हा खूपदा असं बाहेर आलोय. तेव्हा तुझ्या शूटवरच्या वेळी तेव्हा आपण खूपदा बोलले मी तू वैभव वगैरे आपण तिथं बोलायचो. नाहीतर तूच बोलायचा वैभवशी की आपले जे पुण्यातले ब्रँड्स असतात पुण्यातले नाही सॉरी इन जनरल ब्रँड्स ते एवढं इझिली एखाद्या क्रिएटरला मिळत नाही पुण्यात स्पेसिफिकली. तर आणि मुंबईत आता म्हणलं आय नो की ते लँग्वेज प्रेफरन्स आहे Right. बट एवढं का त्यांना म्हणजे असं आफ्टर ऑल दे नीड इज Right. नंबर्स. बरोबर सो अगेन असं नाही की पुण्यातल्या क्रिएटर्सला ब्रँड्स मिळत नाहीत पुण्यातल्या क्रिएटर्सना ब्रँड्स मिळतात पण विच इज खूप टार्गेटेड ऑडियन्स स्पेसिफिक ब्रँड्स म्हणजे फॉर एक्झाम्पल पुण्यातलाच कुठला तरी होम ग्रोन सिटी ग्रोन पुणे बेस्ड ब्रँड असेल तो मला मिळेल. पॅन इंडिया जे ब्रँड्स आहेत गार्नियर वगैरे टाईप जे त्यांचे इव्हेंट्स होतात त्याला आय हॅव हार्डली सीन पुण्याचे क्रिएटर्स. कारण की जर तुम्हाला मराठी ऑडियन्सला पण टॅप करायचं असेल ते तुम्हाला मुंबईच्या क्रिएटर्सकडनं मिळणारच आहे ना बिकॉज त्यांना मराठीही येतं पण ते व्हिडिओज हिंदीत बनवतात. सो डबल द ॲडव्हान्टेज वेन यू टॅप इन मुंबईचा क्रिएटर. लॉजिस्टिक्स वाईज पण हे जे इव्हेंट्स होतात दिल्ली किंवा मुंबईमध्येच होतात मॅक्सिमम. पुण्यात खूप कमी इव्हेंट्स होतात अशा टाईपचे मेटाचे इव्हेंट्स म्हण किंवा मेन सिटीजमध्ये होतात. सो पुण्याचा एखादा क्रिएटर मुंबईला बोलवण्यापेक्षा मुंबईचे क्रिएटर्सच बोलवणं इज त्यांच्यासाठी जास्त कन्व्हिनियंट असं मला वाटतं. इज व्हॉट आय फील द थिंग इज. आय डोंट नो आता खरंच का पुण्याच्या क्रिएटर्सला बोलवत नाहीत किंवा एवढं ते माहिती नाही. अजून एक गोष्ट अशी आहे की पुण्यातले क्रिएटर्स खूप कमी आहेत जे चांगल्या एजन्सीजला साईन्ड आहेत. आत्ता माझ्या ओळखीत जे आहेत तर चांगल्या एजन्सीज म्हणजे कुठल्या आयप्लिक्स झाली क्लाउड पॉकेट झाले मंथ एंटरटेनमेंट. मंक्स झाली ह्या ज्या मेन क्रिएटर बेस एजन्सीज आहेत अशा एजन्सीजमध्ये पुण्याचे क्रिएटर्स नाही आहेत किंवा कमी आहेत माझ्या ओळखीत तरी नाही आहेत. आता ब्रँड्स कुठल्या टाईपच्या क्रिएटर्सना येतात. ट्रॅव्हल
किंवा फॅशन रिलेटेड जे ब्रँड्स आहेत ते लाईफस्टाईल किंवा फॅशन क्रिएटर्सना येणार किंवा ट्रॅव्हल क्रिएटर्सना येणार. मग बाकी कुठले प्रोडक्ट किंवा हे वगैरे अशा टाईपचे असेल तर ते आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे पण फनी व्हिडिओज जे स्क्रिप्ट बेस्ड व्हिडिओज आहेत त्या बेस्ड जे काही ब्रँड्स आहेत ते येतील. पोर्टर टाईप ब्रँड म्हण किंवा तशा टाईपचे व्हिडिओज म्हण, तशा टाईपचे ब्रँड्सचे व्हिडिओज जे आहेत ते माझ्याकडे येतात. पण अजून एक डिफरन्स असा आहे की मुंबईत माझ्याच नंबरवाला क्रिएटर जी अमाऊंट चार्ज करतो ती अमाऊंट पुणेच्या क्रिएटर्सना नाही मिळत. आणि ही फॅक्ट आहे. कुणीही येऊन तुला कितीही सांगितलं तर विश्वास नको ठेवू. आय एम टेलिंग यू द ट्रूथ. मुंबईचा एक 40 ते 50K फॉलोअर्स असलेला क्रिएटर चार्जेस अराउंड 60 to 70K फॉर अ रील. व्हॉट एवढे? आणि आय नो फॉर अ फॅक्ट की पुण्यातले क्रिएटर्स किती कमी पैशात रील्स करतायत, ज्यांचे फॉलोअर्स जास्त आहेत, एंगेजमेंट जास्त आहे, रीच जास्त आहे. बट आय नो एका रिसेंट कॅम्पेनसाठी, आता मी नाव घेणार नाही ब्रँडचं, पण त्यांनी मला सांगितलं की तुला रील करायचं आहे, मी कोट केलं सो अँड सो अमाऊंट. ते म्हणले की एवढी का अमाऊंट तू कोट करतोयस? म्हणलं बिकॉज दॅट इज द अमाऊंट युजली अ क्रिएटर इन माय ब्रॅकेट चार्जेस. ते म्हणले काय काय संबंध? आमच्याकडे एक 1.25 लाख फॉलोअर्स असलेला क्रिएटर आहे, तो 3,500 रील करायला तयार आहे. What? शी ॲज लाईक हे चार्जेस आहेत? तो स्टोरी टाकायचा म्हणतोय का रील करायचं? तो म्हणला नाही, कोलॅब रील करायचा म्हणतोय तो. व्हॉट? तो म्हणला 3,500-4,000 तो रील करतोय. शी अरे म्हणलं ते भाजी आणून देतोय का 3,500-4,000? शी आणि अरे त्याच्या त्या रीलवरती 2-3 लाख व्ह्यूज होते. असंही नाही की कमी होते व्ह्यूज. शी पण दिस इज द अमाऊंट दॅट ही चार्ज्ड, दॅट ही गॉट. आता हे एजन्सीवालेही खोटं बोलू शकतात प्रॉब्ली, पण त्या एजन्सीचा पर्सन आय नो हिम पर्सनली, सो आय एम शुअर तो माझ्याशी खोटं नाही बोलणार. पण दिस इज व्हॉट इज हॅपनिंग. त्यामुळे पुण्याचे क्रिएटर्स पण प्रॉब्ली त्यांची ब्रँड व्हॅल्यू तेवढी नाही समजली जात. बिकॉज तुम्ही अगेन द सेम थिंग की तुमची ब्रँड व्हॅल्यू काय आहे मार्केटमध्ये. ॲज अ क्रिएटर तुमच्या नावाबरोबर जर मी ब्रँड म्हणून असोसिएट झालो तर माझा काय आणि किती फायदा आहे हे मॅटर करतं ना, खूप मॅटर करतं. आता मी माझ्या टी शर्ट प्रमोशनसाठी जर रणवीर सिंगला घेतलं आणि त्याच सेम टी शर्ट प्रमोशनसाठी जर मी नवाजुद्दीन सिद्दीकीला घेतलं तर दोघं ॲक्टर म्हणून चांगलेच आहेत ना, दोघंही सेम लेवललाच आहेत. प्रॉब्ली सम पीपल माइट से नवाजुद्दीन सिद्दीकी इज वे बेटर ॲज अन ॲक्टर. पण ब्रँड व्हॅल्यू कोणाची जास्त आहे? हू इज गोइंग टू सेल मोर टी शर्ट्स आणि हू इज गोइंग टू कनेक्ट मोर विथ द युथ ऑल्सो. रोनाल्डो आणि मेसीच्या बाबतीत पण तेच होतं ना. रोनाल्डोच्या जर्सीज जास्त सेल का होतात? इवन दो ऑलमोस्ट एव्हरी फुटबॉल फॅन सेज की मेसी इज द गोट, इज द ग्रेटेस्ट, सगळंच जिंकलाय, वर्ल्ड कप पण कोणाच्या जर्सीज जास्त सेल होतात? रोनाल्डोच्या. वाय? बिकॉज ही हॅज दॅट ब्रँड व्हॅल्यू. हा पण फरक आहे मुंबईच्या आणि पुण्याच्या क्रिएटर्समध्ये असं मला वाटतं. ब्रँड इमेज आणि ब्रँड व्हॅल्यू, ब्रँड असोसिएशन. पण ते हळूहळू चेंज होत आहे. मुंबईचे क्रिएटर्स तर चांगले आहेतच, चांगलं करतातच आहेत, पण पुण्याचेही काही मागे नाही आहेत किंवा कमी नाही आहेत. वी आर गेटिंग देअर, विल इव्हेंच्युअली गेट देअर. अनदर थिंग इज मुंबई इटसेल्फ इज ऑल बॉलिवूड. मग बी इट मूवी प्रमोशन्स, ब्रँड प्रमोशन्स, एव्हरीथिंग इज लिंक्ड एकाच शहरात. त्या इंडस्ट्री, म्हणजे सगळं इंडस्ट्रीशी लिंक्ड आहे ना. आफ्टर ऑल एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्येच आहे ना हे सगळं. तर मग मुंबई इज लाईक द हार्ट. त्यामुळे मग पुण्याकडे थोडं दुर्लक्ष केलं जातं असं मला वाटतंय अगेन. सो आय थिंक दीज आर द पॉइंट्स माझ्याप्रमाणे. इफ आय एम रॉंग प्लीज मला कमेंट्समध्ये करेक्ट करा. नाही, ऍक्च्युअली बरोबर बोललायस यार तू. पण दिस इज माय परसेप्शन. जेवढं मी आता क्रिएट करतोय कॉन्टेंट आणि जेवढं मी ऑब्झर्व केलंय डिफरन्स, मला असं वाटतं की हे रिझन्स आहेत. दिस इज सो, म्हणजे तेवढं वाईट आहे यार हे. म्हणजे लिटरली अनफॉर्च्युनेट आहे हे. अगेन लाईक आय सेड की असं नाही की पुण्याचे क्रिएटर्स वाईट आहेत म्हणून दुर्लक्ष केलं जात आहे. पण आता काय म्हणजे इट्स लाईक, म्हणजे आता एक स्टिरियोटाईप बनवलेला असणार आहे की म्हणजे असेच आहेत.
म्हणजे ते त्यांचं हार्डवर्क नाही बदलणार, त्यांचं कंटेंट क्वालिटी किंवा कॉन्सेप्ट नाही बदलणार, युनिकनेस नाही बदलणार. आता अर्जुनची एक रील होती यार, आय डोंट नो म्हणजे ती कशी बनवली मला आजपर्यंत नाही समजलं, की तो काहीतरी एका भिंतीच्या इकडे आहे हां आणि दुसऱ्या भिंतीवरती एखादी मुलगी आहे, ती काहीतरी कपडे बदलते, काहीतरी राईट. करते आणि हा बोलतोय की मुझे दीवार से देखने की राईट. ताकत दे दो वगैरे, वगैरे. भाई त्याला देव त्याच्या देतो कन्सेप्ट आणि त्याच्या नेक्स्ट नंतर लेवल, जे काय ते बघतो. त्याच्या भाई सारे येतात. नेक्स्ट लेवल असतात त्याच्या कन्सेप्ट. पण अगेन अर्जुन पण हिंदीत बनवतो व्हिडिओज. हां, बरोबर. पण त्यामुळे अर्जुन त्याचा मराठी आहे की हिंदी आहे? आय हॅव नो आयडिया. I मी think- या फंद्यात पडतच नाही की तू मराठी आहे का तू हिंदी आहे, तू ह्याच्यात का बनवतो, तू त्याच्यात का नाही बनवत. हां. मला अर्जुनचे कॉन्सेप्ट, व्हिडिओज, डिरेक्शन, रायटिंग, मला त्याचे ऍक्टिंग सगळं कॉन्टेंट खूप आवडतं. आवडतो यार. म्हणजे त्याची एक रील होती, काहीतरी आईला आणतो आणि तो सोडून जातो. यार मी जे रडलोय त्याच्यावरती. आणि डिटेलिंग एवढं, म्हणजे बेसिकली तिच्या अ, अ, पदराला बांधलेला रुमाल ते छोटे छोटे जे डिटेलिंग आहे ना, मॅक्सिमम ऑडियन्स ते त्यांच्यापर्यंत तेवढं पोहोचत नाही ते डिटेलिंग, पण एवढं डिटेलिंग असतं त्या रीलमध्ये. इट्स कमेंडेबल, इट्स इन्सेन. तर मला तुझ्या फुटबॉलबद्दल बोलायचं आहे. लेट्स गो ब्रो. लेट्स गो. यार फुटबॉल, आय ऑनेस्टली लव्ह फुटबॉल यार. मला एकच गोष्ट आहे जी भाई इट हर्ट्स मी व्हेरी बॅड. तू अनिल देशपांडे सरांना ओळखत असशील. अनिल सर आणि सुनील सर. डेक्कन 11 ना. एक्झॅक्टली. हो ऑफकोर्स. तर भाई मी जॉईन केलेली ओके. आपलं सेवा सदन ग्राउंड होतं तिकडे ट्रेनिंग वगैरे. नशिबातच नव्हतं रे माझ्या मॅचेस वगैरे. मी जॉईन करेस्तोवर मला ते जर्सी मिळेस्तोवर माझं पासआउट होण्याची वेळ आलेली होती. कारण की मी अशाच वेळेला गेलेलो जिकडे ते लोक घेतच नाहीत त्याच्या पुढे. 10वीत काहीतरी होतं मी, आय Okay. थिंक सो. Right. ठीक आहे. तर ते झालं, ट्रेनिंग झाली, मला जर्सी आणि भाई द वे आय गॉट द जर्सी ना, म्हणजे मी तुला खरं सांगतोय, आय लव्ह दॅट सर. म्हणजे तो भारी माणूस आहे. अरे बेस्ट आहेत ते म्हणजे दोघंही भारी आहेत. जर त्यांनी मला ओरडलं नसतं, जर मला हकललं नसतं ना भाई, मी सिरियसली घेतलंच नसतं. म्हणजे आय वॉज सो ओव्हरवेट. म्हणजे तिकडे एकतर ते सेवा सदन ग्राउंडचं एक त्यांचं पेटंट असायचं की 200 मीटर्सचं ग्राउंड आहे, तुला 20 ते 35 राऊंड मारावेच हो, sir, लागतील पळवतात. अँड दॅट इज हो. नॉन स्टॉप. ही इज व्हेरी ओल्ड स्कूल दॅट वे. आणि नाही बरोबर आहे. सुरुवातीला मी नाहीच केलं. पहिल्याच महिन्याला रोड रनिंगला जा, मला ते जमलं नाही. कारण एक तर पहिल्या दिवस मला काही प्रॅक्टिस नाही, माझे गुडघे दुखायला लागले, मला नाही जमलं आणि पोट पकडलं. तर मी गेलो, पण असं खूप चाललं. म्हणजे 3-4 महिने असं चाललं की मी करतोय, नाही झालं. एक दिवशी मी काहीतरी फुल पॅन्ट घालून आलेलो आणि मला सरांनी सांगितलेलं स्ट्रिक्टली की शॉर्ट्स घालून यायची आहे म्हणून. कारण की फुटबॉल खेळायला पण लागतं, ट्रेनिंग करायला लागते, तर ते पाय अडकतो. नाही, सरांनी हटवलं. पण त्या दिवसानंतर जे स्पीड वाढली आहे माझी त्यानंतर स्पीडमध्ये, म्हणजे आत्ताही द ओनली रिझन वाय एम एबल टू रन, तेवढ्यासारखं नाही धावू शकत बिकॉज आय वॉज टू यंग दॅट टाइम. पण आत्ता जे धावू शकतोय फास्ट किंवा स्पीड पिकअप म्हणा, इज बिकॉज ऑफ हिम. राईट. पण त्यानंतर मग सर म्हणाले आईला की नाही आता हा करायला लागलाय. अँड आय वॉज हॅपी की यार स्पीड वाढते. अँड स्पीड एवढी वाढलेली की वाईल आय वॉज रनिंग आय वॉज नॉट फीलिंग लाईक की मी रन करतो. असं वाटतं की थोडं फ्लोट करतोय किंवा उडतोय असं लिटरली. वा गाईज, अरे नाही खरंच नोट दिस डाऊन. खरंच मला असं वाटायला लागलं की मी फ्लोट करतोय किंवा उडतोय. ओहो. अरे नाही खरंच मध्ये, अरे यार स्पीड तशी वाढलेली. पण त्यानंतर सर म्हणाले की आता BMCCला जा. ओके. पण आय विल नॉट ब्लेम माय पेरेंट्स ऑल्सो, कारण की तेव्हा एकतर शाळेत होतो आणि माझ्याकडे 2 व्हीलर नव्हती, काही नव्हतं माझ्याकडे. तर होतं की मला सायकलनीच यावं लागायचं. तू इथेच राहायचास? आणि नाही इथे नाही, मी तेव्हा कोथरूडला राहायचो. ओके. महात्मा सोसायटीच्या इकडे. ओके. हां, तर तिकडून BMCCला जाणं वॉज व्हेरी डिफिकल्ट. आईबाबांना पण पॉसिबल नव्हतं. राईट, मेक सेन्स. आणि मग मला ते होतं की यार मला जायचंय, मला खेळायचंही होतं. आय ऑलवेज वॉन्टेड टू बिकम अ फुटबॉल प्लेअर. म्हणजे इंडियाला रिप्रेझेंट करायचे तो होता की फुटबॉलच्या थ्रू रिप्रेझेंट करायचं, बट ते झालं नाही. बट आता तेच मला विचारायचं यार की तुझं जर्नी कशी फुटबॉल फ्री स्टायलिंगमध्ये, वाय डिड यू सिलेक्ट फ्री स्टायलिंग? वाव, शिट मॅन, दिस इज खूप आधीपासून आपल्याला स्टार्ट करायला लागेल ह्याच्यासाठी. सो बेसिकली ॲज एव्हरीवन, मलाही फुटबॉलचा इंटरेस्ट माझ्या भावामुळे आला आणि आय वॉन्टेड टू बिकम अ फुटबॉलर.
बट आय वॉज शिट ॲट इट. म्हणजे मी खूपच घाण खेळायचो. आय स्टार्टेड व्हेरी लेट. मी 7वीत वगैरे 7वी-8वीत स्टार्ट केलं फुटबॉल खेळायला. त्यामुळे नोबडी रिअली कन्सिडर्ड मी ॲज अ प्लेयर. स्कूलच्या टीममध्ये पण मी नव्हतो. मला कधी घेतलं नाही. मला वाटायचं आय वॉज गुड इनफ. सेम. पण मला कधी कोणी घेतलं नाही स्कूलच्या टीममध्ये. मग 10वीच्या सुट्टीत वगैरे मी क्लब लावला लॉ कॉलेज ग्राउंडवर जो असायचा, कफॅन्ड्रा म्हणून होता. तेव्हा पण आय वॉज शिट. आय वॉज नेव्हर अ गुड प्लेयर. बट 10वीत आय गॉट इंट्रोड्यूस टू फ्रीस्टाईल. बेसिक व्हिडिओज बघायचो मी मित्रांकडे जाऊन किंवा सायबर कॅफे. तेव्हा सायबर कॅफे असायचे, माझ्याकडे कॉम्प्युटर नव्हता. सो सायबर कॅफेमध्ये जाऊन व्हिडिओज बघायचो आणि आय हॅड कम अक्रॉस अ फ्रीस्टायलर कॉल्ड बिली विंग्रव आणि जेरेमी लिंच. त्यांनी ते अमेरिकाज गॉट टॅलेंट का युकेज ब्रिटन्स गॉट टॅलेंटमध्ये त्यांनी वाव. पार्टिसिपेट केलेलं. आणि तेव्हा जेरेमी लिंचचा क्रिस्टियानो बरोबर व्हिडिओ होता व्हॉट? ऑफ फ्रीस्टायलिंग. अरे भाई. सो तेव्हा दॅट इज हाऊ आय गॉट टू नो अबाउट फ्रीस्टाईल. ऑल्सो रोनाल्डिनिओ जे ट्रिक्स करायचा अरे हा ना. आणि क्रिस्टियानो वॉर्मअपच्या वेळी हे जे ट्रिक्स करायचे ते बघून मला खूप इंटरेस्ट आलेला फ्रीस्टाईलमध्ये. आय फेल इन लव्ह विथ फुटबॉल बिकॉज ऑफ क्रिस्टियानो रोनाल्डो. अगेन दॅट इज अ क्विक स्टोरी मी सांगतो. माझा एक मित्र होता स्कूलमध्ये, तो आणि श्रीमंत मित्र, म्हणजे तो युकेला जाऊन वगैरे आलेला, मँचेस्टर युनायटेडची मॅच बघून वगैरे आलेला. दॅट्स अ ड्रीम. आणि तुम्ही जर तुमचं ते काय म्हणतात त्याला, तुमचे सूट वगैरेचे जर तिकीट्स असतील तिथे तुम्हाला, तर तुम्हाला ती एक प्रॉपर बॅग मिळते ज्यात जर्सी असते किंवा टी शर्ट असतो किंवा मॅच डे रिव्ह्यू आणि मॅगझिन वगैरे असतं. सो तो युनायटेडचं मॅगझिन घेऊन आलेला आणि त्या मॅगझिनमध्ये रोनाल्डोचा फोटो होता आणि रोनाल्डोचा ऑटोग्राफ साईन वगैरे होती. सो आय वॉज लाईक की आय डोंट नो, सम हाव मी मॅचेस पाहिल्या नव्हत्या. आय सॉ दॅट प्लेअर, आय सॉ हिज, त्याचे बेसिकली त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स दिलेत की तो कसा आहे ॲज अ प्लेअर, ॲट्रिब्यूट्स ते मी वाचले आणि आय थॉट की अरे दिस इज हाऊ आय एम. हे म्हणजे इट्स द सेम. अँड दॅट्स हाऊ आय पिक्ड माय फेवरेट प्लेअर, जस्ट बाय रीडिंग समथिंग अबाउट हिम अँड लुकिंग ॲट अ couple of pictures, and I fell in love with the player and I fell in love with football and Manchester United. So that is how I started following football and watching football games, warm up, football tricks वगैरे. I was always sidelined football खेळताना, क्लबमध्ये पण, कफॅन्ड्राला पण. I was below average according to a lot of players, my teammates जे कोणी आहेत. But one fine night माझ्या मोठ्या भावाचा मित्र स्लीप ओव्हरसाठी आलेला आणि त्यांचं डिस्कशन चाललेलं की अरे रोनाल्डिनिओचा एक व्हिडिओ आहे, त्यात त्यांनी कोणाबरोबर तरी असं फ्रीस्टाईल जनरल केलंय. फ्रीस्टाईल म्हणजे ट्रिक्स केलेत, फ्रीस्टाईल असा शब्दही माहिती नव्हता. आणि त्यांनी त्या दुसऱ्या समोरच्या प्लेयरनी का मुलांनी मानेवर बॉल बॅलन्स करून जर्सी काढली. सहजले हे क्रेझी आहे. आणि मी मध्ये करत होतो त्यांच्या, त्यामुळे त्यांनी मला हे सांगितलं की तू ट्राय कर. सो आय वाज लाईक ओके. आणि ते मी ट्राय केलं त्या रात्री आणि आय गॉट दॅट ट्रिक विदिन त्या रात्रीच्या प्रॅक्टिस सेशनमध्ये. सो ओव्हरनाईट मला ती ट्रिक जमली आणि दॅट चेंज्ड एव्हरीथिंग फॉर मी. बिकॉज त्या काळी फ्रीस्टाईल फुटबॉल नव्हतंच पुण्यात. देर वर फुटबॉलर्स हू यूज टू डू बेसिक ट्रिक्स, मानेवर बॉल बॅलन्स करायचा, डोक्यावर बॉल बॅलन्स करायचा, पण फ्रीस्टाईल असं नव्हतं. मल्टिपल अराउंड द वर्ल्ड म्हण, मानेवर बॉल बॅलन्स कर म्हण, डोक्यावर बॉल बॅलन्स करून ते साईड टू साईड स्विच कर, जर्सी काढ, हे कोणी करत नव्हतं. अँड ओव्हरनाईट आय गॉट दॅट ट्रिक. मग दुसऱ्या दिवशी मी मित्रांना दाखवल्या त्या ट्रिक्स. मग आय गॉट इंट्रोड्यूस टू फ्रीस्टाईल फुटबॉल ॲज अ स्पोर्ट. माझ्या मित्रांनी काही व्हिडिओज मला दाखवले, जसं मी म्हणलं बिली विंग्रव आणि जेरेमी लिंच वगैरे ह्यांचे. मग आय गॉट टू नो अबाउट रेडबुल स्ट्रीट स्टाईल, आय गॉट टू नो अबाउट सियान गार्नियर, असे फ्रीस्टाईलर्स त्यांच्याबद्दल कळलं. आणि मग तेव्हा मला आठवतंय आमच्याकडे टाइम्स ऑफ इंडिया पण घरच्यांनी बंद करून टाकलेला, कारण की पुणे टाइम्समध्ये अपॅरेंटली हॉट मुलींचे फोटो आणि ॲक्ट्रेसेसचे फोटो यायचे, तर मुलं बिघडतील म्हणून पुणे टाइम्सही यायचा, म्हणजे टाइम्स ऑफ इंडिया यायचा नाही. सो माझ्या एका मित्रांनी मला पुणे टाइम्सचा एक कटआउट आणून दाखवलं, ज्याच्यावर फ्रीस्टाईल कॉम्पिटिशन होणार आहे पुण्यात, आणि म्हणजे इंडियामध्ये होणार होती आणि पुण्यात देअर वॉज गोइंग टू बी अ शोकेस ऑफ इंटरनॅशनल फ्रीस्टाईलर्स. सो त्याच्यासाठी मी पहिला व्हिडिओ बनवलेला, जो मी अपलोड केला माझ्या मित्राच्या चॅनलवरनं. आय गॉट सिलेक्टेड, आय गॉट ॲन ईमेल त्यांच्याकडनं, बट माझ्या घरी कॉम्प्युटर नव्हता. सो मी 1 वर्षानंतर पाहिला तो ईमेल अँड आय मिस्ड आउट ऑन दॅट कॉम्पिटिशन. बट दॅट्स हाऊ आय गॉट इन टू फ्रीस्टाईल. देन इव्हेंच्युअली पीपल गॉट टू नो की अरे हा ट्रिक्स करतो. पण त्यामुळे आय गॉट साईडलाईन्ड इवन मोर.
की हा फक्त ट्रिक्सच करतो, हा काही फुटबॉल खेळत नाही, ह्याला फक्त ट्रिक्स येतात. हम्म. सो आपण ह्याला घ्यायचं नाही टीममध्ये. अँड असं खूप वर्ष चालत राहिलं. इंजिनिअरिंगला मी ॲडमिशन घेतलेली, तेव्हा पण मला दे गेव मी सेम रिझन की तू ट्रिक्स करतोस, तुझं हे, ते, ब्ला, ब्ला, ब्ला. आय न्यू देवर अ कपल ऑफ प्लेयर्स माझ्या टीममध्ये जे माझ्याहून चांगले नव्हते आणि मी हे आत्ताही लिहून देऊ शकतो. पण त्यांना चान्स दिला गेला. मला सबस्टिट्यूटमध्ये ठेवलं गेलं आणि आय नेव्हर गॉट टू प्ले अ गेम. आय प्लेड हार्डली 1-2 गेम्स कॉलेजच्या टीमसाठी. पण देन आय थॉट की एवढं पॉलिटिक्स जर चालू आहे फुटबॉलमध्ये, कॉलेज लेव्हल, स्कूल लेव्हललाच, तर म्हणजे नॅशनल लेव्हलला तर शक्यच नाही आहे म्हणजे मी पोहोचणं. अँड देन ॲट द सेम टाईम आय गॉट इंट्रोड्यूस टू फ्रीस्टाईल ॲज अ स्पोर्ट, नॉट जस्ट ॲन आर्ट फॉर्म. मग आय चोज फ्रीस्टाईल अँड स्ट्रीट फुटबॉल अँड पाना ओव्हर नॉर्मल फुटबॉल. अँड मग आय हॅव बीन रिप्रेझेंटिंग इंडिया ॲज अ फ्रीस्टायलर अँड अ पाना ॲथलीट सिन्स 2016 नाव. अँड दॅट्स हाऊ यू बिकेम द पुणे अँड दॅट्स फ्रीस्टाईल. हाऊ आय बिकेम द पुणे फ्रीस्टायलर. यार मला कळत नाही की आता फ्रीस्टाईल म्हणलं तर मला पण लोकांना समजवावं लागतं. फ्रीस्टाईलिंगला आता एवढा ग्लोबल लेवलवर चाललंय. एक तर मला नाव नाही आठवत आहे, पण तो वर्ल्ड क्लास प्लेअर आहे. म्हणजे त्याचं काहीतरी इंस्टाग्रामवरती असा एक फोटो आहे की तो असा आहे आणि सियान गार्नियर. हा तो एक बॉल असा एक काहीतरी आहे. राईट. पण आता मिळतंय तर का, म्हणजे इंडियामध्ये आता का नाही एवढं फेमस आहे? जर तिकडे सुरू आहे तर इकडे का नाही? तू मला सांग ॲज अ कंट्री हां. सगळ्यात भारी आपल्या इथे खेळला जाणारा किंवा सगळ्यात जास्त खेळला जाणारा किंवा आपण ॲज अ टीम कुठल्या स्पोर्टमध्ये सगळ्यात जास्त सक्सेसफुल आहोत? क्रिकेटमध्ये क्रिकेटमध्ये. तेच आहे. ते सोडून आपण तेही जाऊ देत. इंडियन फुटबॉल टीमचे मला तू 5 प्लेयर सांग, ॲक्टिव्ह प्लेयर्स. अरे बापरे. सो दिस इज द रिझन आपण का मागे आहे. You started off this topic by saying I'm a big football fan. हा पण इंडियातले But you don't know 5 players जे मला ट्रोल इंडियासाठी करतील खेळत यार. आहेत. सो पण तेच नाही आहे. मलाही सी आय विल बी व्हेरी ऑनेस्ट. इंडियाचे डिफिकल्ट आहे सांगणं. आय विल तेच बी व्हेरी ऑनेस्ट. मलाही माहिती नाही आहेत बिकॉज आय एम नॉट फॉलोईंग फुटबॉल. म्हणजे फुटबॉलच इन जनरल बिकॉज आय हॅव शिफ्टेड फ्रॉम फुटबॉल टू फ्रीस्टाईल फुटबॉल ड्यू टू वॉट एव्हर पर्सनल रिझन्स. त्यामुळे मलाही फुटबॉल मध्ये आत्ता सध्या काय चाललंय ते माहिती नाही आहे. इंग्लिश प्रीमियर लीग कोण जिंकलं, ला लिगा कोण जिंकलं हे सगळं माहिती आहे. करंट सायनिंग्स काय झालेत हे माहिती आहे. पण मला नवीन रिअल मॅड्रिडचे प्लेयर्स कोण आहेत वगैरे हे सगळं मलाही नाही माहिती आहे. जे आहेत वर्ल्ड क्लास प्लेयर्स बेलिंगहम वगैरे टाईप तेच माहिती आहेत. पण मला पूर्ण टीम सांगता येणार नाही. ही परिस्थिती आहे बिईंग अ फुटबॉल फॅन माझी आत्ता वर्ल्ड फुटबॉलमध्ये काय चाललंय ह्याच्याबद्दल. तर इंडियन फुटबॉल ऑलरेडी जसं सुनील छेत्री पण इन वन ऑफ हिज इंटरव्ह्यूज व्हेन ही सेड आत्ता रिसेंट पॉडकास्टमध्येच तो म्हणला की वेन आय हॅव एन ॲक्सेस टू इंग्लिश प्रीमियर लीग आणि बाकी ज्या चॅम्पियनशिप्स युरो वगैरे जिथे लेवल एवढी हाय आहे आणि माझ्या बिझी स्केड्यूलमधनं जर मला 2 तास काढायचे एखाद्या मॅचसाठी राजशिमानीमध्ये बोलले तर मग मी इंडियन फुटबॉल का बघीन? मी वर्ल्ड क्लास हेच बघणार ना. आणि विच हिट सो हार्ड की इट मेक सेन्स. पण आत्ता जे आपले वर्ल्ड कप क्वालिफायर्स होते आय सॉ एव्हरी गेम आणि काय खेळतायत इंडिया माहितीये का? दे वर प्लेइंग सो वेल. दे वर डॉमिनेटिंग कतार अकॉर्डिंग टू मी. कतारसोबत मी मॅच त्या बघितली होती. एका चुकीमुळे त्या एका रेफरी एररमुळे मोराल पूर्ण डाऊन झाला आणि वी लॉस्ट. अदरवाईज आपण लीडिंग होतो आणि वी हॅड सो मेनी चान्सेस. त्याच्यात आय थिंक छेत्रीने पण काहीतरी 2 गोल्स मारले होते. नॉट दॅट गेम. त्याच्या आधीच्या गेम वॉज हिज लास्ट गेम फॉर इंडिया. कतारचा गेम वॉज नंतरचा गेम. पण आता तू पुण्याचं जरी म्हणलास तरी पुण्यात आपली IPLची टीम होती क्रिकेटची, ती बंद पडली. आपल्या फुटबॉलच्या 3 चांगले क्लब्स होते. एक तर पुणे FC होता खूप आधी, मग FC पुणे सिटी होता, शिवाजीन्स होता. हे सगळे क्लब्स बंद पडले. पुणे इन जनरलच मला स्पोर्ट्ससाठी जरा जिंक्स्ड वाटतं. कारण की आपल्या इथे स्पोर्ट्सचं कल्चरही तेवढं नाहीये. लोकं आपल्याकडे IT कल्चर क्रेझी आहे. पार्टी कल्चर लेट्स नॉट इव्हन टॉक अबाउट इट. पण स्पोर्ट्स म्हणलं तर खूप खूप कमी आहे आपल्या इकडे. म्हणजे आता तर खरंच मध्ये यार, मला आजपर्यंत नाही दिसलंय की एखादा ॲथलीट
पुण्यातून जन्मला आणि ही इज रिप्रेझेंटिंग, म्हणजे आता तुला सोडलं तर. अगेन आता माझा सोलो स्पोर्ट असल्यामुळे आय डू गेट अ स्पॉन्सर अँड आय कम्पीट. हम्म. पण आय वॉज द फर्स्ट इंडियन टू बी इन द टॉप 16 इन द वर्ल्ड इन 2016 सुपर बॉल वर्ल्ड फ्रीस्टाईल फुटबॉल चॅम्पियनशिप अँड पाना चॅम्पियनशिप. सो वर्ल्ड चॅम्पियनशिप होती, त्याच्यात पाना कॅटेगरी होती. त्या कॅटेगरीत आय वॉज द फर्स्ट इंडियन टू बी इन द टॉप 16. कुणाला माहिती आहे? जे माझे फॉलोअर्स आहेत त्यांना माहिती आहे फक्त. बट त्याच्याबद्दल काही कुणी चर्चा केली नाही, बोललं नाही, बिकॉज इट इज नॉट अ गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज स्पोर्ट. सगळ्यात पहिली गोष्ट, इथे जेव्हा इंडियाच्या मेन टीमला गव्हर्नमेंटकडे दयामाया करून हात जोडावे लागतात की बाबा प्लीज आम्हाला एशियन चॅम्पियनशिपसाठी पाठवा, तर मेन फुटबॉल टीमचीच जर ही परिस्थिती आहे, तर बाकीचे जे माझ्यासारखे जे स्पोर्ट्स आहेत, जे इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्स आहेत किंवा जे वेल नोन स्पोर्ट नाही आहेत, त्यांचं तर कायच म्हणजे रेकग्निशन मिळणार आहे आणि इन जनरल स्पोर्ट ग्रो कसा होणार आहे ना. कधी ना मला असं वाटतं की द रिझन वाय क्रिकेट इज सो फेमस इन इंडिया, आता असं बोललं नाही पाहिजे, बिकॉज इट इज आफ्टर ऑल अ हार्श रियालिटी की आपल्या गव्हर्नमेंटला त्यातनं रेव्हेन्यू खूप जास्त मिळतो, पण लमसम इट मिळतो. ऑल कम्स डाऊन टू मनी, इजंट इट? हां, मी तेच म्हणलं ना की पैसे जास्त यात मिळतात. बरोबर काय चुकीचं काय हे कोण ठरवणार? ते आता पण आहे. ॲज इंडियन म्हणजे गव्हर्नमेंट म्हणून इंडिया सगळ्या स्पोर्ट्सना तेवढंच इक्वली प्रमोट केलं पाहिजे, ट्रीट केलं पाहिजे, ही सगळी गोष्ट वेगळी आहे. पण ॲज अ स्पोर्ट्स अथॉरिटी किंवा जी हे आता BCCIकडेच म्हण तू, हम्म. BCCIकडे केवढा पैसा आहे. अशी फुटबॉलची काय आपलं काय ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन असेल AIFF कडे. केवढा डिफरन्स आहे रे. बजेटमध्ये पण म्हण किंवा सगळ्यातच ना. जोपर्यंत तेवढं नाही तुला माहिती आहे का, आपल्या FC पुणे सिटीचं जे ट्रेनिंग ग्राउंड होतं मामुर्डीला, एक नंबर ट्रेनिंग ग्राउंड होतं. खूप भारी क्वालिटीचं ट्रेनिंग ग्राउंड होतं. नॅचरल ग्रास ग्राउंड होतं. त्याची आत्ता जर तू जाऊन परिस्थिती बघितलीस, तर तुला कळणारही नाही की इथे एका ISL क्लबचं ट्रेनिंग ग्राउंड होतं. बालेवाडीला लग्न होतात. काय हो. खरं? हो य. What the hell? बालेवाडीला जेव्हा कुठला इव्हेंट नसतो, तेव्हा लग्न होतात. शी अरे. मी एका मिनिस्टरच्या लग्नात मिनिस्टरच्या मुलीच्या लग्नात परफॉर्म करून आलोय बालेवाडीला. मला माहिती आहे. आता लोकं काय म्हणतात, की काय फॉरेनच्या जे स्टेडियम्स होतात तिथेही कॉन्सर्ट्स होतातच की. काय? अहो, पण तिथे बाकी टुर्नामेंट्स पण होतात ना. आमच्या इथे मॅचेस होत नाहीत. मॅचेस बघायला लोकं जात नाहीत. लोकं बाकीच्या धिंगाण्यालाच जास्त लोकांची गर्दी असते. ISLला ऋतिक रोशन आज मॅचसाठी येणार म्हणून गर्दी व्हायची. नॉट बिकॉज FC पुणे सिटी खेळतीये म्हणून गर्दी होतीये. मी रिपोर्टर्सना हे बोलताना ऐकलंय, की जेव्हा स्टार प्लेयरचं सायनिंग असायचं, आता ट्रेझेगे होता FC पुणे सिटीमध्ये. ही इज अ लेजेंडरी प्लेयर. लोकांना रिपोर्टर्सना माहितीच नव्हतं हा प्लेयर कोण आहे. जर्नलिस्ट, रिपोर्टर्सना. त्यांचं म्हणणं होतं, "ए ऋतिक का टीम है ना, ऋतिक कब आने वाला है?" अरे तो समोर प्लेयर बसलाय इथे, वर्ल्ड कप विनर. त्यांचं तुम्हाला काही घेणं-देणं नाहीये. तुम्हाला हवंय काय? ऋतिक कधी येणार आहे? सो कल्चर मी इन जनरल सांगतोय तुला. तू जे म्हणलास ना, की आपल्या इथे का फुटबॉल मागे आहे? ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. असं मला वाटतं, की कुणाला घेणं-देणं नाहीये स्पोर्टबद्दल. तुम्ही ISLसाठी आलात, त्याचं कव्हर करायला आलात बातम्या आणि तुम्ही थांबलायत ऋतिक रोशनसाठी. काय बोलला हो? जर जर्नलिस्ट असं करतायत, तर मग कसं त्याच्या स्पोर्टबद्दल माहिती कशी बाहेर पडणार? स्पोर्ट कसा ग्रो होणार? ब्रो, तू एवढ्या लेजेंड्सला भेटलायस. म्हणजे काही तर माझे स्वतःचे फेवरेट आहेत. आय थिंक तू कॅन्टोनाला पण भेटलायस. नाही, कॅन्टोनाला भेटायचं होतं. मग मला चान्स होता. मी जेव्हा UKला गेलेलो युनायटेडच्या गेमला, पण तेव्हा माझी चुकामुक झाली. तेव्हा ते राहिलं. पण आय हॅव सीन हिम. आय हॅव्हंट मेट हिम. आय हॅव सीन हिम. ओव्हरऑल तू सगळ्यांना भेटलायस. तर कसं एक्सपिरियन्स होतं? आणि ब्रो तू परफॉर्म पण केलंय काही-काहींसमोर. हाऊ वॉज इट यार? प्लीज सांग. सो 2022 मध्ये आता आय वॉज अ पार्ट ऑफ FIFA फॅन मूव्हमेंट. म्हणून त्यांनी 2018 मध्ये स्टार्ट केलेलं ॲज अ लिंक बिटवीन द फॅन्स आणि FIFA ॲज अन ऑर्गनायझेशन. त्यांच्यात काय चालतं आणि काय
डेव्हलपमेंट्स होत आहेत हे 2022 वर्ल्ड कपसाठी त्यांनी 4 वर्षाचा प्लॅन तो ठेवलेला आणि आय वॉज वन ऑफ द पहिले मेंबर्स, म्हणजे खूप पहिले त्यांनी इनिशियल स्टेजमध्ये जे मेंबर्स सिलेक्ट केलेले, आय वॉज वन ऑफ देम. सो आय वॉज वर्किंग विथ देम फॉर 4 years अटेंडिंग द झूम कॉल्स आणि हे ते. आणि 2022 मध्ये जे फिफाचे वर्ल्ड कपचे ड्रॉज होतात, की कुठल्या ग्रुपमध्ये कुठली कंट्री असणार आहे वगैरे, हे जे ड्रॉज होतात त्याच्या आधी त्या सेरेमनीसाठी ते इन्व्हाइट करणार होते लोकांना. सो दे सेंट मी अन ईमेल सेइंग की तुम्हाला आम्ही इन्व्हाइट करतोय आणि तू कसं तुझ्या फॅन्सपर्यंत, तुझ्या फॉलोअर्सपर्यंत ही गोष्ट पोहोचवू शकशील, हा एक्सपिरियन्स, ते आम्हाला कळव. सो आय रोट देम अन ईमेल की माझं असं असं आहे, दिस इज व्हॉट आय डू, आणि सो माझे हे चॅनल्स आहेत. अँड दे लाईक की अमेझिंग, सो ॲज इंडियन रिप्रेझेंटेटिव्ह तू ये आमच्या इथे दोहाला. सो इट वॉज ऑल स्पॉन्सर्ड आणि इट वॉज अ 4 day प्लॅन. तर आम्हाला पहिले तर त्यांनी जनरल फिरवलं, काय काय होणार आहे, कसे डेव्हलपमेंट झालेत कतार दोहामध्ये वगैरे, हे सगळं दाखवलं. आणि 3rd डेला ते म्हणले की लेजंड्स गेम आहे, सो तो तुम्हाला बघायला आम्ही घेऊन जाऊ. लेजंड्स गेम म्हणलं, अरे बेस्ट, आपल्याला काका वगैरे यांना म्हणजे मस्त स्टेडियममध्ये बसून बघायला मिळेल यांचा गेम. आणि वेन वी वर टेकन टू दॅट प्लेस, सो आम्हाला ॲक्रेडिशन जे दिलेलं, दॅट वॉज द सेम ॲक्रेडिशन जे काका, रॉबर्टो कार्लोस या लोकांना, म्हणजे गेस्टचं ॲक्रेडिशन होतं बेसिकली. सो वी वर इन्व्हायटेड म्हणून. आणि दे टूक अस टू अ ट्रेनिंग ग्राउंड. सो आणि इट इज ओपन ट्रेनिंग ग्राउंड असं होतं. त्या स्पोर्ट्स सिटीमध्येच त्यांचं ओपन ट्रेनिंग ग्राउंड होतं. सो स्टेडियम वगैरे नव्हतं. सो आम्ही लिटरली म्हणजे हे पिच आहे आणि इथे प्लेयर्स खेळतात असं होतं. ओ भाई. आणि ते लाईक की यू एन्जॉय द गेम, इंटरॅक्ट विथ द प्लेयर्स इफ यू वॉन्ट टू. लाईक काय? व्हॉट? इंटरॅक्ट विथ द प्लेयर्स म्हणजे व्हॉट डू यू मीन? ते पहिले बिलीफ नाही होणार. सॉरी, आय मीन प्लेयर्स बरोबर तुम्ही चिल करा, बिकॉज तुम्हीही गेस्ट आहात, तेही गेस्ट आहेत. त्याच्यानंतर तुमचं डिनर प्लॅन केलंय आम्ही त्यांच्यासोबतच. हो. व्हॉट? अँड भाई लाईक काय? नाही, एक मिनिट परत सांगा म्हणलं, तुम्ही जरा मराठीत सांगा, हे चुकतंय का काहीतरी? लाईक नाही, यू कॅन गो, यू हॅव अ गुड टाइम, रिलॅक्स, एन्जॉय, जस्ट डोंट एंटर द फील्ड वाईल दे आर प्लेइंग. वन्स दे आर आउट यू कॅन जस्ट हॅव अ कॉन्व्हर्सेशन, जस्ट बी अराउंड, hang around, there's food, there's हे ते काय 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 काय, there's music going on, so enjoy. तिकडे त्यांचा तो फॅल्कन होता, त्याच्यावर फोटोज काढा म्हणले. ते त्यांचा जे मेन जे तो बर्ड असतो, ते म्हणले त्याच्यावर तुम्ही तो हातात घ्या, फोटो काढा, चिल करा. भाई मला एक विचारायचं पर्सनल क्वेश्चन पॉडकास्टमधनं बाहेर, की यार हे जेव्हा असं झालं, पहिला एक दिवस तुझा त्यांना भेटला असेल तर झालं, तुला झोप लागलेली रात्री? नाही. अरे तेच मी सांगतोय. आणि मग मी आणि ॲरन म्हणून अजून एक फ्रेंड आहे, तो दोहामध्येच असतो, पण म्हणजे ही इज ऑफ इंडियन ओरिजिन. ओके. त्याची नॅशनॅलिटी बहुतेक इकडचाच आहे, पण सो तो पण होता. तर आम्ही ठरवलं की बाकीच्या लोकांना काय करायचं ते करू देत. वी विल अप्रोच प्लेयर्स, लेट्स स्टार्ट स्पॉटिंग प्लेयर्स. तर आम्ही 2 पावलं पुढे गेलो आणि मी म्हणलं की ब्रो, काका, रिकार्डो काका इज देअर. आणि वी कुडंट बिलीव्ह की मी इथे बसलोय आणि ते दोघं जिकडे आहेत तिथे काका असं एकमेकांची गप्पा मारतोय. काका, आंद्रे पिर्लो आणि बेसिकली ते प्लेयर्स. पिर्लो पण भाई. आणि मी बोलले की काही काय. आणि ही लुक्स द सेम. काका लुक्स द सेम. आय रिमेंबर वेन ही हॅड डिस्ट्रॉइड मँचेस्टर युनायटेड AC मिलानमध्ये असताना चॅम्पियन्स लीगमध्ये, तेव्हा तो जसा दिसायचा, ही लुक्स द सेम. गोल मारल्यानंतर कमेंटेड सेम. आणि मग लाईक की आपल्याला जाऊन बोललं पाहिजे बाबा. मग आम्ही गेलो, आम्ही बोललो, फोटो वगैरे काढले. आंद्रे पिर्लो, मार्को माटेराझी, इन्फंटिनो प्रेसिडेंट फिफाचा, त्याच्याबरोबर फोटो काढले. फ्लोरेंटिनो पेरेस तो रिअल मॅड्रिडचा रे. यू आर गेटिंग कन्फ्युज बिटवीन फिफा प्रेसिडेंट आणि रिअल मॅड्रिड प्रेसिडेंट. डॉटेड. अरे हा बरोबर, डॉटेड. सो ते झालं. मग खूप म्हणजे याया टुरे, व्हॅलेन्सिया, डिएगो फॉरलान, सगळे प्लेयर्स, म्हणजे जे सगळे लेजेंड्स टीव्हीवर बघितले रे. जिसूंग पार्क, तू पार्कला भेटले. टिम केहिल, हे सगळे प्लेयर्स होते. आम्ही सगळ्यांबरोबर फोटो काढले. आणि आमचं असं होतं की शिट, आपल्याला यांच्याबरोबर फोटो मिळाले. मग चालत येत होतो आणि समोर बघतो तर कोणीतरी अनाऊन्स केलं की आर्सन वेंगर इज हिअर. म्हणलं काय, आईच्या गावात. आणि ही वॉज राईट देअर इन फ्रंट ऑफ अस. आणि बिफोर एनीवन कुड स्पॉट हिम, आम्ही गेलो, म्हणलं कॅन वी क्लिक अ पिक्चर प्लीज.
आणि ही वॉज प्रिटी चिल अबाउट इट. मग त्याच्याबरोबर फोटो काढला. मग पुढे गेलो. म्हणलं काय झालं आता सगळ्यांबरोबर फोटो काढून, काय करायचं आता? ये तो सुरुवात आहे. तर जनरल गेम बघत होतो आणि तिथे पाहिलं तिकडे एक बार टेबल टाईप ठेवलेलं, जिथे असा रेस्ट करून कुठला तरी एक प्लेयर होता, टकलू प्लेयर. म्हणलं इसको किधर तो सुने सा लग रहा है. म्हणलं ॲरन ही इज रॉबर्टो कार्लोस. आणि आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि म्हणलं हा एवढा चिल एकटा का उभा आहे आणि वाय आर पीपल नॉट गोईंग अँड टॉकिंग टू हिम. आणि त्याच्याबरोबर होता हिएरो, फर्नांडो हिएरो, स्पेनचा मॅनेजर, द सेम स्पेन ज्याच्या अगेन्स्ट रोनाल्डोनी हॅट्रिक मारलेली. आणि आय वॉज लाईक की ब्रो ह्याच्या आजूबाजूला गर्दीही नाहीये, सो व्हॉट आय विल डू इज आय हॅव माय फुटबॉल विथ मी, आय जस्ट गो, आय आस्क हिम इफ आय कॅन शो हिम अ कपल ऑफ ट्रिक्स, तू व्हिडिओ घे. आय वेंट ओव्हर देअर. मी म्हणलं कॅन आय शो यू अ कपल ऑफ ट्रिक्स प्लीज. तर मी हे कम्प्लीट करायच्या आधी हिएरोनी बॉल घेतला माझ्याकडनं, ही जगल्ड द फुटबॉल आणि ही गेव इट टू मी. आणि रॉबर्टो कार्लोस म्हणला की हां दाखव. देन आय शोड हिम अ कपल ऑफ ट्रिक्स. तो व्हिडिओ घेतला. त्या ॲरननी पूर्ण व्हिडिओ घेतला नाही ऑफ हिएरो डुईंग द जगल्स, देन पासिंग द बॉल टू मी. मग रॉबर्टो कार्लोसला हाय फाईव्ह दिली, तेही त्यांनी घेतलं नाही. कारण की वी वर सो नॉट एक्सपेक्टिंग की आम्हाला एवढा स्कोप मिळेल टू डू ट्रिक्स इन फ्रंट ऑफ अ ब्राझिलियन लेजंड, वर्ल्ड कप विनर. भाई त्याचा गोल, आय मीन इनसेन. त्यामुळे तो म्हणला की अरे मी पूर्ण व्हिडिओ घेतलाच नाही कारण की मला कळलंच नाही की तो एवढा हायफाय वगैरे देईल. म्हणलं आता रॉबर्टो कार्लोसला दाखवलंय, काका तिथेच बसलाय, पेरलो इथेच आहे, मी यांनाही दाखवणार. हो ब्रो. सो मग मी काकाला पण दाखवलं. त्यांनी तर क्लॅप वगैरे केलं. देअर वॉज अ बँटर बिटवीन हिम अँड हिज फ्रेंड्स की मग त्यांनी माझ्याकडनं बॉल घेतला, तर त्याच्या मित्राला दिला. म्हणलं तू करून दाखव आता. आणि देन आय वेंट टू आंद्रे पिर्लो. मग माटेराझी वगैरे पण तिथे होता. मग दे क्लॅप्ड फॉर मी. मग शेवटी वी सॉ इकर कासियास आणि देन वी गॉट अ पिक्चर विथ हिम. आणि दॅट वॉज आवर डे. मग आम्ही डिनर केलं, मी चिल केलं. काय झालं आपल्याबरोबर आता, असं झालं. मध्ये सगळे जे मेंबर्स होते, काही वेगवेगळ्या कंट्रीजमधनं मेंबर्सना बोलवलेलं फॉर द फायनल ड्रॉ. सो तिकडे मग आम्ही ग्रुप पिक्चर घेतला अँड देन वी वेंट होम. मग फायनल ड्रॉसच्या दिवशी वी वर सपोज टू गो अँड मीट ॲज इन जस्ट एक्सपिरियन्स द होल सेरेमनी कशी आहे, काय आहे, अँड हॅव डिनर विथ द प्लेयर्स अँड ऑल. मग तिकडे आय मेट डिडियर ड्रॉग्बा. ओ ब्रो. आय मेट साऊथगेट, इंग्लंडचा मॅनेजर, आणि सॅम्युएल एटो, अग्वेरो, यार मी का प्रश्न विचारला याला. काही अजून प्लेयर्स. ब्रो यू नो इन्सेन. लिटरली आय डोंट इवन रिमेंबर भाई मी कितवीत सीन. आय ब्लडी सीन देम ऑन टीव्ही. यार मी फिफा खेळताना यांच्यासोबत खेळलोय. गंमत अशी आहे की द टीममेट्स हू हॅड साईडलाईन्ड मी अँड रिजेक्टेड मी फॉर नॉट बिईंग गुड इनफ ॲज अ प्लेअर अँड जस्ट बिईंग अ फ्री स्टायलर, त्यांचे डीएम्स येत होते की अरे आमच्यासाठी साईन जर्सी आणशील का काकाची, जे बात ब्रो, आमच्यासाठी हे आणशील का. म्हणलं कालमा फन स्टाफ. त्याच्यानंतर मला असेही डीएम्स येतात आपण एकदा खेळूयात. म्हणलं चल रे आपण खेळूयात. यार सिरियसली तुला असे वियर्ड लोक विचारतात ना, कालच तुला लाईव्ह मध्ये एक व्यक्ती त्यातरी शिवी दिली आणि लाईक आपण फुटबॉल खेळूया. त्याचा डीएम आलाय मला, सॉरी दादा मी तुला शिवी दिली. त्याचा डीएम आला मला. ब्रो येडे असतात यार तशाला. क्रेझी लो डीएम मध्ये तर लोक काहीही बोलतात. लाईव्ह वरती काही वेगळं बोलतात, डीएम मध्ये काहीतरी वेगळंच बोलतात. स्प्लिट पर्सनॅलिटी. पण आय एम यूज टू दिस नाव. इट्स बीन क्वाईट सम टाइम आय एम यूज टू दिस. यार असा होता एक्सपिरियन्स माझा आणि इट वॉज इन्सेन. भाई सिरियसली म्हणजे डिडियर ड्रॉग्बा आय वॉज लाईक यार ब्रो तुला मी खरं सांगू, जेव्हा मँचेस्टर युनायटेडचे असे फेस गेलेले, लिटरली ते चेल्सीशी नेहमी हारायचे. दे यूज टू गेट बीटन बाय चेल्सी लेफ्ट, राईट अँड सेंटर. आय स्टील रिमेंबर दॅट गोल जो त्याला बॉल मिळालेला, त्यांनी चेस्टवरती कंट्रोल करून व्हॉली गोल मारलेला. ओ माय गॉड ड्रॉग्बा ब्रो. लिटरली मी मिस करतोय त्या लोकांना. डिडियर ड्रॉग्बा, फ्रँक लॅम्पार्ड. ती जनरेशनच वेगळी होती रे प्लेयर्सची, ते क्रेझी होते. आय थिंक लॅम्पार्ड वॉज द मेन फ्री किक टेकर.
चेल्सी मधलं. आय वॉज नेव्हर अ चेल्सी फॅन. मी चेल्सी आय ओनली रिमेंबर युनायटेड बीटिंग चेल्सी चॅम्पियन्स लीग फायनलमध्ये थँक्स टू द गोल बाय रोनाल्डो आणि द सेव्स बाय वॅन्डसार. पण ब्रो वॅन डे सार मी वॅन्डसारला पण भेटलोय. भाई बस ना. पण ते मँचेस्टर युनायटेडच्या लेजंड्स गेमच्या वेळी होतं. मँचेस्टर युनायटेड वर्सेस बार्सिलोना लेजंड्स गेम होता. तेव्हा एडगर डेव्हिड्स वगैरे हे सगळे होते. तेव्हा मी गेलेलो. त्याचा व्लॉग आहे युट्यूबवर. मला लिंक मिळाली तर मी शेअर करेन. तू एक रील टाकलेलीस की मेस्सी तुला वेव्ह बॅक करतोय. हो, विंक आणि वेव्ह. ब्रो तसं त्याचं सांग जरा. ते तसं होतं ब्रो. मेस्सी यार ह्याच्याबद्दल मी तुला माहितीये का, माझ्या वर्ल्ड कपचे सगळे व्लॉग्स अपलोड केलेत. मी फायनल डेचा फक्त व्लॉग अपलोड केलेला नाही. बिकॉज दॅट इज अ स्टोरी मॅन आणि इट इज सो क्लोज टू माय हार्ट. मी पहिल्यांदा तुझ्या पॉडकास्टवरतीच मी रिव्हील करतो. कारण की ऑन कॅमेरा मी कधी बोललो नाहीये. व्हेरी क्लोज फ्रेंड्स नो अबाउट दिस. सो सीन असा होता की वर्ल्ड कपला मी व्हॉलंटिअरिंग करत होतो फॉर अ मंथ. आणि माझं असाइन्ड स्टेडियम होतं एज्युकेशन सिटी स्टेडियम. फायनल जी मॅच होणार होती ती होती लुझेल स्टेडियमला. ॲक्रेडिशनवरती आम्हाला जे मॅचेस अलॉटेड आहेत तेच फक्त स्कॅन व्हायचे सिक्युरिटीच्या वेळेस, सो दॅट यू कुड गो इनसाइड अँड डू युअर व्हॉलंटिअरिंग थिंग किंवा वॉच द गेम वॉट एव्हर इट इज. सो फर्स्ट हाफ आम्ही व्हॉलंटिअर करायचो, सेकंड हाफ गेम बघायला मिळायचा. शिफ्ट वाईज होतं किंवा मग फर्स्ट हाफ गेम बघायचा, सेकंड हाफ व्हॉलंटिअर करायचं, समथिंग लाईक दॅट. गेम बघायचं म्हणजे बसून नाही, पण वी कुड चिल. सो फायनल डेला माझा अजून एक मित्र होता. त्यांनी आणि आम्ही असं डिसाईड केलं. माझे बाकी सगळे जे इंडियातले व्हॉलंटिअर्स आहेत, मित्र जे होते ते लुझेल स्टेडियमला होते. त्यांना ते अलॉट केलेलं. मला आणि ह्या मित्रालाच फक्त एज्युकेशन सिटी अलॉट केलेलं. आम्ही म्हणलं यार ह्याला तर काय अर्थ नाही आहे. फायनल एवढी आपण ही कशी मिस करू शकतो. सो वी डिसाइडेड की आपण स्नीक इन करू स्टेडियममध्ये. विल स्नीक इन. तर तो सचिन म्हणून जो आहे माझा मित्र, तो लवकर गेला. आणि सम हाव, आय डोंट नो हाव, ही मॅनेज टू स्नीक इन. आणि त्यांनी मला आज जाऊन कॉल वगैरे केला की अरे ब्रो यू कम अर्ली माचा, आय हॅव स्नीक्ड इन, आय एम युअर. आणि आज लाईक की शिट हा कसा काय गेला. पण तो गेला समहाव आत. आणि आत गेल्यानंतर बेसिकली आमचे व्हॉलंटिअर्सचे जे लीडर्स होते ते आमचेच मित्र होते. सो तो नवीन म्हणत होता, तो म्हणला की तुम्ही फक्त आत या कसं बसं, पुढचं मी हँडल करतो. तो गेला. म्हणलं यार शिट यार ह्याला काय अर्थ आहे, आपणही गेलं पाहिजे. मी गेलो. मग आय ट्राय टू स्नीक इन एकदा. त्या शिपायांनी पकडलं तिकडच्या आणि व्हेरी स्ट्रिक्ट. म्हणले चले पळ नाही येत ना. म्हणलं ह्याला काय अर्थ आहे, माझं आहे. म्हणलं तुझ्या ह्याच्यावर एज्युकेशन सिटी लिहिलंय आणि आम्ही स्कॅन केल्यानंतर तिकडे जर तुमचं स्कॅन झालं तर ग्रीन यायचं, स्कॅन नाही झालं तर रेड यायचं. तो तसा गेला मग. तो गेला. आय डोंट नो समहाव ही मॅनेज्ड. म्हणलं झालं बसा. मग मी गेलो तिकडनं दुसऱ्या बूथमध्ये. म्हणलं आज माझं खरं तर आहे, मला आलंय अलॉटमेंट, पण माझं दाखवत नाही ॲक्रेडिशन. तर मग तिकडे जे सेंटर होतं, जे ॲक्रेडिशन चेक करतात किंवा तुम्हाला अलॉट करतात, त्यांनी पाहिलं. म्हणले नेक्स्ट इयर सी यू, बाय बाय, तुमचं नाही आहे, तुमचं इथे नाही आहे असाइन्ड, तू घरी जा. मी मॅक्स डिसअपॉइंट झालो की आपली यार फायनल मॅच आपल्याला ठीक आहे, म्हणजे मला अलॉट केलं नव्हतंच, पण मिस झाली ना मॅच. म्हणलं जाऊ दे. मग लुझेल स्टेडियमच्या साईडलाच मोठं स्क्रीनिंग होतं. गेलो तिकडे, मॅच पाहिली, अख्खी मॅच पाहिली. स्क्रीनिंग चालू होतं तेव्हा. आणि स्क्रीनिंग बघत असताना तिकडे झाली चेंगराचेंगरी. म्हणलं इथे काही अर्थ नाही आहे बघण्यात. मी स्क्रीनिंग संपवून परत आलो लुझेल स्टेडियमच्या जवळ. त्या मॅकडॉनल्ड्समध्ये काही मुलं मोबाईलवरती बघत होते मॅच. मग मॅच पेनल्टीजमध्ये गेलेली हे मला कळलं. म्हणलं आपण इथपर्यंत आलो एवढा युनिफॉर्म वगैरे घालून, व्हॉलंटिअरिंग ड्रेस वगैरे घालून, पेनल्टीजमध्ये गेली आहे मॅच. एक आपल्याकडे लास्ट ट्राय आहे, आपण आत जायचा प्रयत्न करू. जमलं, नाही झालं तर ठीक आहे. तर मग मी गेलो. मग माझ्यासमोर अजून 2 जण होते. तर माझ्या पुढे जो होता त्याच्याकडे ॲक्रेडिशन नव्हतंच. त्याच्या पुढचा होता, तो पण स्नीक इन करायचा प्रयत्न करत होता. सो माझ्या पुढे जो होता त्याच्या मागे मी लपलेलो. त्याच्या पुढे जो होता त्याला हकललं. मग हा दुसरा जो आहे तो काहीतरी इकडे तिकडे जाऊन शिपायाला चकमा देऊन आपण आत जाऊ असा प्रयत्न करत होता. त्यालाही पकडलं. तेवढ्यात मी माझं ॲक्रेडिशन आणि बॅग काढलं. त्या सिक्युरिटी जे स्कॅनिंग आपलं ते मशीन असतं त्यात टाकलं. आणि तिकडे गर्दी झाल्यामुळे जे सिक्युरिटीच्या पलीकडच्या साईडला जी बाई होती ती म्हणली डोंट स्टँड, कम. ब्रो
प्रेझेन्स ऑफ माइंड. सो हा शिपाई म्हणला की वेट युअर अक्रेडिटेशन. म्हणलं ते स्कॅन होतंय तिकडे, त्या स्कॅनरमध्ये गेलंय. आय एम अ व्हॉलंटियर. सो माझ्या जो पुढे होता ही वॉज अ जनरल तिकीट होल्डर. त्याच्याकडे युनिफॉर्म नव्हता. आय वॉज लकी बिकॉज आय हॅड द युनिफॉर्म. सो आय वॉज लाईक की युनिफॉर्म, आय एम अ व्हॉलंटियर. तो म्हणला ओके गो फास्ट. मग मी आत गेलो. व्यवस्थित त्या बॅगेबरोबर अक्रेडिटेशन ते गेलं पलीकडे. मी लगेच नवीनला फोन केला, ब्रो मैं अंदर आया हूँ. तो म्हणला आता जस्ट लास्ट पेनल्टी झाली आहे आणि अर्जेंटिना आर द चॅम्पियन्स. सो आता त्यांची सेरेमनी होणार आहे पूर्ण. तर तू एक काम कर, ह्या गेटपाशी आहे, तुला सेरेमनी अख्खी बघायला मिळेल. सो जिथे सेरेमनी चालू होती त्याच्या समोरच्याच गेटपाशी मी गेलो. तिकडनं अख्खी सेरेमनी पाहिली. मेडल सेरेमनी, ट्रॉफी उचलतानाची सेरेमनी, सगळं पाहिलं. मग नंतर नवीनचा परत फोन आला की एक काम कर, हे जे टनल आहे त्या टनलच्या वरती येऊन थांबलोय आम्ही, तू पण इथेच ये, कारण की प्लेयर्स इथनंच आत जाणार आहेत. मग आम्ही त्या टनलच्या वरती गेलो. तिकडे काही लोक ऑलरेडी थांबलेले, पण आमच्याकडे व्हॉलंटियर युनिफॉर्म होता. आम्ही हाकललं लोकांना तिकडनं. म्हणलं चला इथून लांब, इथे नाही थांबायचं, अलाउड नाहीये. त्यांना हकललं, आम्ही तिथे थांबलो. आणि मग एक प्लेयर्स जेव्हा आत जात होते, डी मारिया आत जात होता, डिबाला आत जात होता, मग मेसी आत जात होता. तेव्हा आम्ही वेड्यासारखे ओरडत होतो. म्हणजे आय एम वन ऑफ दोज रोनाल्डो फॅन्स हू डझंट हेट मेसी. फॉर मी रोनाल्डो विल ऑलवेज बी द ग्रेटेस्ट फॉर मी, बिकॉज ही मेड मी फॉल इन लव्ह विथ फुटबॉल. आणि आय हॅव सीन द 2006, 2007, 2008 रोनाल्डो. सो आय लव्ह रोनाल्डो, पण आय इक्वली लव्ह मेसी. आणि आम्ही ओरडत होतो मेसी 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 मेसी. आणि जाताना ही लुक्ड अप ॲट अस. मी आणि माझ्या मागे इब्राहिम म्हणून आहे. सो ही लुक्ड ॲट अस. पण तो व्हिडिओ जो काढलाय तो माझ्याच फोनमध्ये काढलाय. सो ही लुक्ड ॲट अस. दिस दॅट इज माय बिगेस्ट फ्लेक्स. कोणीही म्हणतं ना की मला मॉक करायला कोणी म्हणतं ना की रोनाल्डो भारी नाही आहे, मेसी इज द ग्रेटेस्ट. म्हणलं how many times has Messi winked at you? Because he has at me. तुम्ही मेसीला बघता, मेसीनी मला बघितलंय. आणि मग ते गप्प होतात बिचारे. ह्याच्यावरून काय जास्त फ्लेक्स करू ना मी. ब्रो तू म्हणजे ट्रॉफी सेलिब्रेशन बघितलं असशील. मेसी तसंच चाललेला आता. मेसीकडे ट्रॉफी नव्हती, ट्रॉफी अग्वेरो घेऊन चाललेला. मेसी निवांत स्वतःचा मेडल घेऊन आत गेला फक्त. यांना तुला असं वाटतं की दे crave trophies now because they are at such a level की त्यांना आता जग ओळखतं रे. रोनाल्डो डज. मेसी आय एम नॉट शुअर बिकॉज ही हॅज वन एव्हरीथिंग नाव. रोनाल्डो ऍक्च्युअली आहे, तो बिचारा रडला यार. रोनाल्डो डज. युरोकप मध्ये काय हारली आहे बिचारी पोर्तुगल. त्याच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाहीये. सेम देयर इज अ लॉट ऑफ डिबेट गोइंग ऑन की रोनाल्डोला खेळवलं पाहिजे का नाही, का काय. आय एम नॉट अ कोच, आय एम नॉट अ मॅनेजर. सो माय आन्सर इज ऑलवेज गोइंग टू बी व्हेरी बायस्ड because I'm such a big Ronaldo fan. And I would want him to win a World Cup for sure. Same, yeah. Come on. Because it's I don't know if it's true or not, but it's rumor चालली आहे. The only inspiration Ronaldo is, or the inspiration that Ronaldo gets is he want to play alongside his son. हो तसं. हो मग तो पण त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये म्हणलाय की आय वुड लाईक टू प्ले विथ माय. आणि आय थिंक हाऊ ओल्ड इज ज्युनियर? 14, 13? आय डोंट नो. तुला माहितीये तसं तर सीन काय झालेला? काय? रोनाल्डोच्या मुलाने इंस्टाग्राम अकाउंट उघडला. ओके. अँड लिटरली एव्हरीवन केम टू नो अबाउट इट, इन्क्लुडिंग मी फॉलो केलं. भाई पुढच्या दिवशी बघतो भाईंचं अकाउंटच नाहीये. बट यू नो आयशो स्पीड राईट. भाई तुला माहिती तो कसा आहे, तो फुल बच्चोद आहे लिटरली. आय डोंट नो व्हाय पीपल आयडलाइज हिम सो मच यार. मला तो वेळा तो काय त्याचं मला आजपर्यंत कंटेंट कळला नाहीये. तो काय टाकतो देव जाणे. ते काय युएसचा आहे ना तो. आणि यू नो द क्रेझी पार्ट इज की हिज इंस्टाग्राम ऑडियन्स इज समवॉट मॅचेस द युट्यूब सबस्क्रायबर्स. तुमच्यापैकी कोणी आहे का आयशो स्पीडचा फॅन? नाही ना. फॅन नाही आवडत. कॉन्टेंट आवडतो त्याचा. तो ड्रॉग्बाला म्हणला तू पॉग्बा आहेस का असं काहीतरी म्हणला. आर यू पॉग्बाज फादर का असं काहीतरी म्हणला. तो फार येडा आहे तो. अरे तो माहितीये एकदा काय केलेलं भाई, तो चिकन बिर्याणी खातोय लाईव्ह स्ट्रीमवर आणि तिथड जाळ एकदम झणझणीत आणि तुनत वर नाचतोय भाई लाईव्ह स्ट्रीमवर.
आय डोंट नो लोक त्याला एवढं का. माझे काही फ्रेंड्स जे त्याला भेटून आले आणि देवाला की ओह! खूप डाऊन टू अर्थ आहे, तो खूप चिल आहे तसा. हां, ते आहे तो. पण तो वेडाच आहे. मध्येच त्याला कुत्र्यासारखं भुंकायला सुरू करतो तो हाव, हाव, हाव करून. बट एनिवेज कमिंग बॅक टू द टॉपिक. भाई त्यांनी स्टोरी टाकली, की तो रोनाल्डोच्या मुलासोबत बोलतोय. तो खेळला रोनाल्डोच्या मुलासोबत. हां, आणि मार पण खाल्लाय त्यांनी. थार्ड दिवशी मारलेला त्याच्या तोंडावरती रोनाल्डोच्या मुलांनी. तो बेशुद्ध झालेला पिचवर. तो रोनाल्डोला भेटला रे पण. अरे हा ना ब्रो. यू कॅन से And व्हॉट you यू know- वॉन्ट से अबाउट हिम. and तो रोनाल्डोला भेटला. वन थिंग दॅट रोनाल्डो सेड ऍक्च्युअली ही टोल्ड हिम. तुला माहितीये ना काय? रोनाल्डो न्यू अबाउट हिम. हा तो बोलला संपला की माय माय सन सन टोल्ड टोल्ड मी मी. अबाउट यू. ब्रो अजून काय हवे? त्यामुळे कायच. बट बोलू इफ मी. सी इवन आय एम नॉट हेटिंग हिम बिकॉज ही इज ॲट सच अ लेवल की भाई ही इज क्रेझी. I mean, you can dislike his content, but No, I don't dislike his content, hate is too बट strong आय of a लाईक word. द अमाऊंट ऑफ यु नो काय म्हणतात आपण त्याला की एक क्रेज म्हणतो ऑडियन्समध्ये. तो आणतो. अरे पण कसली क्रेज. हिज ओन क्रेज, हिज फॅन फॉलोइंग. काय म्हणजे तो भुंकतोय हे बघायची. नाही, ओव्हरऑल तो जे काय करतो ते. आय मीन भाई तो बावळटपणा. हा भाई तो आता टूर करतोय IRL लाईव्ह स्ट्रीम आणि तो सगळ्या कंट्रीजमध्ये फिरतोय आणि इज लाईव्ह वाईल डुईंग इट. नाही एवढी गर्दी असते त्याला whatever बघायला. works for him, man. I'm glad he's successful and he's making money. बट एनिवेज त्यांनी स्टोरी टाकली आणि त्यांनी युजरने मेन्शन केलं विदिन 1 वीक रोनाल्डोच्या मुलाचे 1.1 मिलियन फॉलोअर्स. पण डू यू थिंक त्याच्या स्टोरीची काही गरज होती रोनाल्डोच्या मुलाला? आय मीन अच्छा ते पण आहे. बट रोनाल्डोने एका रॅन्डम ब्रँडला टॅग केलेलं. आय रिमेंबर दिस बिकॉज त्याचे ते पाण्याची जी बाटली आहे त्याचा पाण्याचा जो ब्रँड आहे. वेन रोनाल्डो हॅड पुट अप अ स्टोरी तेव्हा तो ब्रँड अराउंड 8,000 फॉलोअर्सवरती होता. जस्ट त्यांनी स्टोरी टाकल्या 2-3 सेकंदात तो ब्रँड 8,000 फॉलोअर्सवर होता. विदिन द नेक्स्ट 24 hours दॅट ब्रँड वॉज ॲट अराउंड 4 लाख फॉलोअर्स. 24 hours मध्ये 4 लाख. फ्रॉम 8,000 to 4 लाख बिकॉज ऑफ वन स्टोरी फ्रॉम रोनाल्डो. सो ह्यांचे नंबर्सच असे क्रेझी आहेत की काय. आणि रोनाल्डोचं मुलाचं आय डोंट नो वाय बट त्यांनी 1.1 मिलियन फॉलोअर झाल्यानंतर रोनाल्डोला फॉलो केलंय. आय डोंट नो वाय. क्रेझी. तो आयशो स्पीड भेटला यार रोनाल्डोला. म्हणजे अँड दॅट्स हिज. त्याचं जे बिहेवियर झालं, होतं it's a रिॲक्शन dream होती come true. दॅट इज सो अस की आपण सगळे असे रडू. आपण आय एम टेलिंग यू मी बेशुद्ध मी होईन. 100% मी 100% रडीन मी 100%. बिकॉज टॉकिंग अबाउट हिम मेक्स मी सो इमोशनल. मी आता the thing रडायला is- आलोय. माझ्या डोळ्यात पाणी द थिंग इज आय वॉज बुलीड अ लॉट सेम कॉलेज स्कूलमध्ये. खूप लोकांना माहिती नाही आहे. खूप इनफॅक्ट स्कूलमध्ये कमी रादर. कॉलेजमध्ये आय वॉज बुलीड अ लॉट. देर हॅव बीन इन्स्टन्सेस जे लोकांना नाही माहिती आहेत. आणि ड्यू टू अ फ्यू सिच्युएशन्स थिंग्स आय वॉज नेवर अ पार्ट ऑफ द टीम. अँड आय यूज टू गेट हेट ऑन इंस्टाग्राम किंवा सोशल मीडिया. पण ड्युरिंग सच लो टाइम्स आय यूज टू लुक अप टू हिम आणि द वे ही यूज टू डील विथ हिज लो टाइम्स किंवा हिज कम्पॅरिझन किंवा हिज हेट motivated me and helped me in getting out of my low times, low space, whenever I was in my low space. त्यामुळे I know what he means to me. Apart from being a player, त्याचा पर्सनल माझ्या लाईफवरती केवढा इम्पॅक्ट आहे हे मला माहिती आहे. आता बाकी ॲज अ ह्युमन तो कसा आहे काय आहे. अ लॉट ऑफ पीपल से अ लॉट ऑफ थिंग्स. बट त्याच्याकडनं काय चांगलं घ्यायचं हे मला माहिती माहितीये. रोनाल्डोने अशा खूप गोष्टी केल्यात जे सोशल मीडियावर नाही आले. म्हणजे एका बाईला her son or daughter was suffering from काहीतरी ट्युमर अँड शी वॉन्टेड जर्सी. त्याची ते जर्सी विकून पैसे देतील. व्हॉट ही डिड इज ही गेव हर द जर्सी. त्यांनी नंतर पैसे पण दिले आणि नंतर त्यांनी ऑपरेशन सगळं एक्सपेन्सिस सगळं मॅनेज केले. ब्रो इज म्हणजे आय लाईक दॅट पार्ट ऑफ रोनाल्डो की तो शो ऑफ नाही करत. तो चुपचाप करतो. दॅट्स अ व्हेरी लेटर ते सोशल मीडियावर कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट दॅट यू हॅव मेड की तो शो ऑफ नाही कर बिकॉज पीपल आर गोइंग टू डिसअग्री टू व्हॉट यू आर सेइंग.
because It is. I am a Ronaldo fan. they always have this comparative थिंग ना की दे हॅव अ रेफरन्स की शो ऑफ नाही करत, मग मेसी तर बघ तो तर देवच आहे, तो तर काहीच गाजावाजा नाही करत. तुला ते माहितीये अरे इट्स लाईक सी तुला माहितीये, तुला मी खरं सांगू का, लोक वेन एव्हर देर इज अ कॉम्पिटिशन रोनाल्डो मेसी, टू बी ऑनेस्ट इनफ, रोनाल्डो अँड मेसी आर टू रिअली व्हेरी गुड फ्रेंड्स. आता जर तुम्ही मुद्दामून त्याला चिडवण्यासाठी रोनाल्डोला असं कराल, तुम्ही शिव्या खालच. डोंट टीज हिम ना. अँड वन थिंग आय नो रोनाल्डोचं, की त्याचं डॉक्युमेंटरीमध्ये पण असं त्यांनी लाईन दिली की इन माय माइंड आय एम ऑलवेज द बेस्ट. ऑफकोर्स इट डझंट मीन तो दुसऱ्याला हिट करतो ना. इफ रोनाल्डो डज नॉट डू दॅट, तुम्ही तशाला करताय. ऑफकोर्स. आणि टू बी ऑनेस्ट आय वॉज ऑल्सो मेसी फॅन ब्रो. हो का? हो. म्हणजे मी 5th स्टँडर्डमध्ये असताना मला ही खूप चांगली मेमरी आहे, माझे चाइल्डहुडची मेमरी खूप सही आहे, की मी लिटरली मेस्सीची जर्सी घालायचो अर्जेंटिनाची. कुठली? पिंकवाली जर्सी ती घालायचो, नंबर 10, आणि ती शॉर्ट्स असायची. माझ्याकडे लिटरली स्टड्स असायचे आणि आय यूज टू गो विथ प्रॉपर गिअर. आणि मी चंडीगडमध्ये राहायचो. आणि लकीली माझा द प्लेस वेअर आय वॉज लिव्हिंग इट वॉज सो ब्युटिफुल, की घराला एक तर ग्राउंड फ्लोअर, म्हणजे आम्ही असे अपार्टमेंट्स वाईज राहायचो. वरती एक घर, खालती एक घर, दॅट्स इट. तर खालचं घराची अख्खी एरिया आमची होती. म्हणून आम्ही तिकडे क्रिकेट पण खेळायचो, फुटबॉल पण खेळायचो, सगळं खेळायचो. आणि घराचं थोडंसं चाललं ना, थोडंसं जास्ती नाही, 5 मिनिटं जस्ट माझे ग्राउंड असायचं. तर तिकडे फुल गिअर घालून जायचो. आणि तेव्हा मला सगळे बोलायचे मेस्सी मेस्सी, जस्ट बिकॉज जर्सी घालायचो. सो इट्स नॉट लाईक आय एम नॉट अ मेस्सी फॅन. मेस्सी आहे भाई, तोही भारीच आहे, पण रोनाल्डो इज ऑल्सो भारी. पण रोनाल्डो, द रिझन वाय आय लव्ह रोनाल्डो इज बिकॉज ऑफ हिज डिसिप्लिन. तो खूप डिसिप्लिन्ड आहे, नेक्स्ट लेवल आहे. एवढी लॉंगेटिव्हिटी कुठल्याही ॲथलीटला असणं. म्हणजे एक पोस्ट बघितलेली इंस्टाग्रामवर मी, की ऑल द प्लेयर्स with who played with Ronaldo in the 2004 World Cup are now retired. And the only player who's playing right now at the age of 39 is Cristiano Ronaldo. मग का नाही आवडणार यार तो? मी तर आता आय डोंट इवन डिफेंड माय चॉईस एनी मोर, बिकॉज काय फरक पडणार आहे? म्हणजे लोकांना जे वाटायचं वाटू देत. पीपल हू हॅव स्टार्टेड वॉचिंग फुटबॉल आफ्टर 2011-2012 त्यांच्याशी मी कायच आर्ग्यू करू? तुम्ही 2006-07चा रोनाल्डो बघाल तर तुम्हाला कळेल he was a complete package. He had everything. Good at free kicks, dribbling, long range shots, tap-ins, headers, penalties. भाई त्याची हेडरचं आय थिंक युवेंटस सोबतची मॅच होती, जेव्हा त्यांनी ते रेकॉर्ड सेट केलेला फॉर द लॉंगेस्ट जम्प. आणि आय थिंक पोर्तुगलमध्ये त्याची स्टॅच्यू बनवलेला, आणि स्टॅच्यूवरती दे हॅड हँड अ बॉल, फुटबॉल, आणि ते असं चॅलेंजेस करत होते की हू वुड बी एबल टू मॅच. कोणच नाही करू शकलं भाई. काय हाईट आहे, इट्स क्रेझी. तर पॉडकास्ट आता एंडच आलेला आहे. एंड करण्याच्या आधी फक्त एक गोष्ट हेटर्सला बोलणार आहे, युअर लव्ह मेक्स मी स्ट्रॉंगर, युअर हेट मेक्स मी अनस्टॉपेबल. भाई प्लीज नोट डाऊन. भाई नाही यार, इवन आय एग्री, बिकॉज जसं तू बुली झालेला मी पण झालेलो आहे. एवढं शिकण्यासारखं आहे. आज मी एवढं शिकलोय तुझ्याकडून. ओ प्लीज. यार जाण्याच्या आधी फक्त 2 गोष्टी विचारणार आहे. तुझं कंटेंट क्रिएटर्ससाठी आणि ॲस्पायरिंग फुटबॉल प्लेअरसाठी काय ॲडवाइस देशील? बिकॉज यू आर बेस्ट इन बोथ. हो मॅन, दॅट्स वेल, थँक्यू, आय एम फ्लॅटर्ड. पण काय ॲडवाइस देईन मी? डोंट लेट हेट गेट टू युअर हार्ट. डोंट लेट सक्सेस गेट टू युअर हेड. दॅट इज द फर्स्ट ॲडवाइस. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे आयडल्स कोण आहेत, ते काय करतात, त्यांचा काय आणि कितपत इम्पॅक्ट आहे तुमच्यावर, ह्याचा जरा विचार करा. आणि नीट तुमचे आयडल्स बघा आणि बघून आयडल्स सिलेक्ट करा. कारण की देअर लाईफस्टाईल दॅट दे पोर्ट्रे कॅन बी व्हेरी डिसिव्हिंग. आणि त्याच्यामुळे तुमच्या लाईफवरती किती तुम्हाला फरक पडतोय, परिणाम होतोय, हे खूप महत्त्वाचं आहे. की जस्ट बिकॉज तुमच्या आयडलचे XYZ फॉलोअर्स आहेत किंवा त्याच्याकडे लॅम्बॉर्गिनी आहे, त्यामुळे तुम्ही तसं एम सेट करणं चुकीचं. दॅट कॅन बी व्हेरी डिफरंट टू व्हॉट युअर पर्पज, व्हॉट युअर एम इज. सो यू हॅव टू स्टिक टू युअर एम, युअर पर्पज, and then take good things from the person you follow or idolize. आणि keep hustling.
बाकी काही म्हणजे यू हॅव टू बी पेशंट. ओव्हरनाईट सक्सेस आपल्याला वाटतं XYZ व्यक्तीला मिळालंय ओव्हरनाईट. इट इज नेव्हर ओव्हरनाईट. सो यू हॅव टू बी पेशंट. यू नीड टू बिलीव्ह इन युअरसेल्फ अँड कीप वर्किंग हार्ड. बी डिसिप्लिन्ड. या काही गोष्टी आहेत जे सगळेच सांगतात, त्याच गोष्टी आहेत, त्या फॉलो केल्या तर यू विल बी सक्सेसफुल इन एनी फील्ड दॅट यू चूज. ते पण 4 गोष्टी लागतात: सेल्फ बिलीफ, हार्डवर्क, डिसिप्लिन आणि काय म्हणलो मी? लक्ष होतं का बघू तुझं? नव्हतं. कसं रे मी जे अरे हार्डवर्क होतं, डिसिप्लिन होतं आणि त्यानंतर स्वतःचे आयडल्स नीट सिलेक्ट करायचे. 4 की फॅक्टर्स मी सांगितले. ते सांग बघू कुठले. जर तू सांगितलं तर आपण हा पॉडकास्ट रिलीज करू. जर तू नाही सांगू शकलास, अरे तर आत्ताच्या आत्ता हे सगळे क्लिप्स डिलीट करायचे. अरे यार असं नव्हतं करू रे यार. हे भाई सेल्फ बिलीफ, हार्डवर्क आणि पेशन्स. अरे हा, हे माझ्यात पेशन्स टू बी ऑनेस्ट आत्ता कुठेतरी यायला लागले. पण इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आय वॉज नॉट पेशंट. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज आत्ता कुठेतरी येतं. यू टेंड टू कम्पेअर. आत्ताच्या जनरेशनमध्ये यू टेंड टू कम्पेअर युअरसेल्फ विथ अदर्स. स्पेशली आता तू पॉडकास्ट करतो तर तू तुझ्याच फील्डमधल्या लोकांबरोबर तू स्वतःला कम्पेअर करणार की ह्याचे नंबर्स वाढतायत, ह्याला व्ह्यूज येतात, मला का नाही. यू हॅव टू बी पेशंट. झालेलं आहे इव्हेंच्युअली इट विल कम. नाहीतर मग तुम्ही इट विल माझ्यासोबत ते झाल्यामुळे आय वॉज म्हणजे एक अशी वेळ आलेली की मी अँशियस एन्झायटी अटॅच टाईप बोलतो ना तसं नाही, पण आय नो व्हॉट युअर ट्राईंग टू से. सो तसं होऊ शकतं. सो ह्या 4 गोष्टी रिपीट कर. कुठल्या 4 गोष्टी? सेल्फ बिलीफ, हार्डवर्क, डिसिप्लिन आणि पेशन्स. बघा करा या 4 गोष्टी पाहिजेत इफ यू वॉन्ट बी सक्सेसफुल. बाकी यू डोंट नीड एनिथिंग. दॅट्स ऑल. तुझं पॉडकास्ट एक्सपिरियन्स पण सांग जरा. इट वॉज अमेझिंग. इट वॉज ग्रेट. मला खूप मजा आली बोलून. आय थिंक आपण एक्सीडच केलंय. खूपच जास्त बोललोय हो यार. किती वाजले आता? ऑलमोस्ट इट इज गोइंग टू बी 2 hours now. सो तुम्हाला आता एडिट करायला इट्स गोइंग टू बी अ हेडेक प्रॉब्ली. पण आय हॅड अ ग्रेट टाइम मॅन. आय लव्ह शेअरिंग माय एक्सपिरियन्सेस. कारण की त्याच्यावरनं जर कोणाला मोटिवेशन मिळत असेल दॅट्स द एम. तुझे शेवटचे 4 पॉईंट लक्षात ठेवले असते तर अजून बरं वाटलं असतं. अरे यार पण यू वॉन्ट पेइंग अटेन्शन. सो वेल यार बस रे, तुझी ऑडियन्स माझी मारेल यार. आय एम जस्ट किडिंग. यू नो हाऊ आय एम. मला आय लाईक मेकिंग. मला सवय. सो या बट इट वॉज गुड. या थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हिअर. मजा आली सो मच येण्यासाठी भाई. नो प्रॉब्लेम मॅन. आणि एंडमध्ये हो ते पण आहे. एंडमध्ये फक्त एवढंच बोलणार. मुचाच gracias aficiones para vosotros. Awesome. Please like, comment, share, subscribe to his channel and to my channel as well, Sada Manus. More Canada vlogs incoming. Yeah, Canada and Lisbon and Copenhagen. बस मी जातो होता. Bye guys. हे होते चैतन्य देशपांडे, पुण्यातले प्रसिद्ध कॉन्टेंट क्रिएटर आणि फुटबॉल फ्रीस्टायलर. आम्ही त्यांच्याबद्दल खूप गोष्टींबद्दल बोललो. कंटेंट क्रिएशन प्रोसेसबद्दल, त्यांच्या फुटबॉल फ्रीस्टायलिंग एक्सपिरियन्सबद्दल, त्यांचे फुटबॉलमधले इंटरनॅशनल प्लेयर्सला भेटण्याबद्दल आम्ही हे सर्व गोष्टी जाणूनसुद्धा घेतले. आय होप हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असणार आहे. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा की तुमचे या पॉडकास्टबद्दल काय मत आहे. पॉडकास्ट विथ कुणाल आणि टीम मिस्टा प्रोडक्शन्स अजून एक इन्फॉर्मेटिव्ह आणि असाच तुम्हाला आवडणारा पॉडकास्ट आणत असू. तोवर स्टे सेफ, स्टे हॅपी अँड लव्ह यू गाईज.